आज मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला लागलेले आहेत जळगावचे ज्येष्ठ वकील सुशील अत्रे सर। कार्यक्रमाची सुरुवात अधिवक्ता परिषदेच्या प्रथेप्रमाणे भारत मातेला पुष्पहार करून करतो। ॲडव्होकेट अभिजित बागवे आणि निकेत सवरकर यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य वक्ते श्री सुशील अत्रे सर यांचं स्वागत करावं। एक ऑनलाईन लेक्चर अत्रे सरांचं मला ऐकायला मिळालं होतं। ते लेक्चर ऐकल्यावर मला असं वाटलं की आपल्या अलिबागला जर हे लेक्चर झालं तर इथल्या वकिलांना देखील या विषयाचं मार्गदर्शन मिळेल, त्याचा लाभ देता येईल हा विचार तेव्हा मनात होता। आणि योगायोग असा की आज अत्रे सर खास जळगावहून मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयावर मार्गदर्शन करायला अलिबागला आलेले आहेत। तर मी आता जास्त वेळ न दवडता श्रीराम डोसर यास विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय करून देणार आहे। तो अगदी थोडक्यात परिचय आहे। परिचय करून द्यायचा झाला तर किमान 15-20 मिनिटं गेली असतील, पण सरांनी ज्या 4 गोष्टी पाठवल्या त्याप्रमाणे फक्त परिचय करून देतो। सर जळगावचे आहेत, त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामध्ये झालं आहे। त्यानंतर ते जळगावमध्ये 1988 पासून वकिली करतात। सन 2013 पासून अत्रे वकील ही स्वतःची लॉ फर्म त्यांनी सुरू केली आहे। आणि आपण टाळ्या वाजून स्वागत करायला हरकत नाही की खानदेशातली कदाचित पहिली एकमेव लॉ फर्म आहे। आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला भाऊंबद्दलची माहिती आहे की 100 वर्ष वकिलीला त्यांच्या घराण्याची पूर्ण झाली आहे। त्याप्रमाणे अत्रे साहेबांच्या देखील वकिलीला त्यांच्या घराण्याची एकूण 100 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे। प्रामुख्याने फौजदारी बाजूची वकिली ते करतात। लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली अनेक खटले त्यांनी महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे चालवलेले आहेत आणि काही निवडक खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून पण त्यांनी काम केलं आहे। जळगावमधला प्रसिद्ध जैन उद्योग समूह आहे, त्याचे गेल्या 35 वर्षापासून कायदेशीर सल्लागार आहेत। जळगाव इथलं मणियार कॉलेज जे आहे त्याचे 7 वर्ष मानद अध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा देखील विषय शिकवला आहे। फौजदारी खटले कायदा व प्रक्रिया हे फौजदारी कायद्यावरील सोप्या भाषेचं पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलं आहे आणि मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हे त्यांचं पुस्तक आहे। आज आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे। खूप कमी प्रती आहेत, त्यामुळे जे लवकर नंबर लावतील त्यांनाच ते उपलब्ध होऊ शकेल। तर ते त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे। कायदा या विषयाशी संबंधित अनेक व्याख्यानं बार काउन्सिलतर्फे विविध वकील संघांमध्ये आणि संस्थांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत केलेली आहे। मी आजच्या व्याख्यानाच्या दृष्टीने असं सांगू इच्छितो की अनेक ठिकाणून आम्हाला सुचवत होते की अलिबागची व्याख्यान मला खूप छान चालते, पण एक कमी आहे की अत्रे सरांचं व्याख्यान आपल्याकडे नाही झालं, ते कुठून तरी झालं पाहिजे असं बघा। मी प्रयत्न करत होतो की सरांशी कॉन्टॅक्ट करावा। गेल्या महिन्यामध्ये पारिजात पांडे सर इथे आलेले, मी सहज त्यांना म्हटलं, त्यांनी 2 मिनिटात फोन लावला आणि माझ्या हातात दिला। सरांचं वैशिष्ट्य असं सांगतो की ज्या दिवशी मी फोनवरती बोललो त्याच दिवशी सरांनी त्यांचं यायचं आणि जायचं तिकीट बुक केलं आणि मला पाठवून दिलं की मी तुझ्याकडे नक्की येणार म्हणून। आणि मी मुद्दामून सांगतो की मुंबई पुण्यात कुठलंही काम आहे म्हणून ते आलेले नाहीत, तर खास अलिबागच्या आपल्या वकिलांना मार्गदर्शन करावं म्हणून ते इथे आले आहेत। आपण त्यांचं खूप मनापासून स्वागत करूया। ऋषी ही संकल्पना अशी आहे की स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या जनतेच्या हितासाठी जो कोणी करतो तो ऋषी पदाला पोचतो। आपल्या क्षेत्रामध्ये वकिलीच्या अशी माणसं मिळणं फारच दुर्मिळ असतं, पण आज या टप्प्यामध्ये महाराष्ट्रभर फिरून नवीन वकिलांना आपणाशी जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन या वृत्तीनं सर फिरतायत। सर कान्होजी राजेंच्या या पवित्र भूमीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत करतो आणि मला नक्की माहिती आहे की कितीही चांगलं बोललो तरी तुम्ही काही आज माझं ऐकायला उत्सुक नाही आहात, सरांचं ऐकायला उत्सुक आहात, म्हणून वाणीला पूर्ण विराम देतो आणि सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा। परिचय करून देताना ज्या पुस्तकाबाबत सांगितलं, सर्वप्रथम त्या पुस्तकाबाबत आपण आपल्या कायद्याच्या भाषेत ज्याला डिस्क्लेमर म्हणतो, असं डिस्क्लेमर मी देऊ इच्छितो। ते डिस्क्लेमर असं की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स अँड टॉक्सिकॉलॉजी जे पुस्तक आत्ता आणलेलं आहे मी सोबत, या पुस्तकामध्ये माझा सहभाग हा अत्यंत मर्यादित आहे। पुस्तक माझ्या वडिलांनी लिहिलेलं आहे। असं धरून चाला की मला आवर्जून जर तुम्ही 2 शब्द मला कळतात त्याच्यातले किंवा काहीतरी थोडीफार माहिती आहे, तेव्हा मला जे काही मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स कळलेलं आहे ते सगळं माझ्या वडिलांमुळे कळलेलं आहे। 2015 वयाच्या 76व्या वर्षी ते गेले। 75 वर्षाचे होईपर्यंत ते या पुस्तकावर काम करत होते।
माझ्या सुदैवाने त्यांच्या हयातीत त्याची पहिली आवृत्ती निघाली. नंतर टॉक्सिकॉलॉजी त्यांचं लिहायचं राहिलं होतं, ते गेल्यानंतर आम्ही दुसरी आवृत्ती काढली आणि टॉक्सिकॉलॉजी त्याच्यामध्ये ॲड केलं. पण सांगायचा मुद्दा असा की माझ्या वडिलांकडं एखाद्या डॉक्टरकडे नसतील एवढी मेडिकल सायन्सची पुस्तकं त्यांनी गोळा केलेली होती आणि पहाटे 4-4:30 वाजता उठून या पुस्तकाच्या नोट्स ते काढत होते. नोट्स काढण्यासाठी कुठलंही छान गुळगुळीत कागद, लेखनिक असं काही त्यांच्याकडे नसायचं. ते एकटे साध्या पायजाम्यावर बाहेर बसायचे आणि कुठलेही अहवाल आलेले, नोटिसेस आलेल्या शाळांच्या त्याच्या पाटकोऱ्या कागदांवरती त्यांच्या नोट्स काढणं चालायचं. अशा एवढा गठ्ठाच्या गठ्ठा त्यांच्या नोट्स होत्या. त्याच्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिलं. परत हे सांगण्याचा उद्देश हा आहे की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा इतका अभ्यास केल्यानंतर थोडाफार समजणारा विषय आहे एक. आणि दुसरी गोष्ट, माझ्या सुदैवाने मी त्यांना इतकी त्याच्यावरती मेहनत करताना पाहिलं की मला खरोखर कधी कधी स्वतः संकोच वाटतो की मला हे सगळं तयार ताट मिळालेलं आहे, मी फक्त ते तुमच्यासमोर पुन्हा एकदा मांडतो आहे, एवढंच आहे. तेव्हा कृपया या गोष्टीला सुसंगत इतकंच क्रेडिट मला द्या, त्यापेक्षा जास्त देऊ नका. अधिवक्ता परिषदेशी माझं बऱ्यापैकी नातं जुळलं असं म्हणायला हरकत नाही. कोकण प्रांतात मी पहिल्यांदा आलेलो आहे, पण पारिजात जे माझे मित्र आहेत त्यांच्यामुळे विदर्भामध्ये मात्र मी मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सवरती लेक्चर्स द्यायला खूप वेळा गेलेलो आहे आणि मला त्या मंडळींचा अतिशय चांगला अनुभव आहे. चांगली मैत्री माझी सगळ्यांशी झालेली आहे आणि मला अशी खात्री आहे की इथेही ती मैत्री चालू राहील आणि मला अशी आशा आहे की तुम्हालाही ती तशी वाटेल. आपल्यापैकी प्रत्येकजण लॉ कॉलेजमध्ये वेगवेगळे विषय घेऊन शिकला. सुरुवातीच्या काळामध्ये आपण जे विषय अनिवार्य म्हणून शिकलो त्याच्यातला एक विषय होता बघा, इंटरनॅशनल लॉ, जे आपल्यापैकी प्रत्येकाला इंटरनॅशनल लॉ शिकायला होता. कधी विचार करून आपण पाहिला आहे का की या इंटरनॅशनल लॉ जे आपण शिकलो, या इंटरनॅशनल लॉचा प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट म्हणून आपल्याला काय उपयोग झाला? किती आणि कोणती मॅटर्स इंटरनॅशनल लॉ खालची आपण चालवलेली आहे? तुमच्यापैकी काही लोक तर अजून तशा ज्युनियर आहेत, कदाचित पुढं चालवतील सुद्धा, पण आता लेले साहेब आहेत, इतक्या वर्षाची प्रॅक्टिस त्यांची झालेली आहे. इंटरनॅशनल लॉ खालचं कोणतं मॅटर चालवण्याची वेळ आलेली आहे कधी? मी पण नाही. सांगायचा मुद्दा तोच आहे की आश्चर्य असं आहे की ज्या इंटरनॅशनल लॉचा 99.9% वकिलांना त्यांच्या संपूर्ण प्रॅक्टिसमध्ये काहीही उपयोग नसतो, तो आपण अनिवार्य विषय म्हणून आवर्जून शिकतो. ठीक आहे, तो शिकू नये असं नाही, पण जो मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा विषय आपल्याला जवळजवळ प्रत्येक मॅटरमध्ये उपयोगी पडणार असतो, तो अभ्यासक्रमात नाही. का नाही सांगता येत नाही. आता काही ठिकाणी तो थोड्याफार प्रमाणामध्ये ऐच्छिक विषय म्हणून घेतला जातो. मी स्वतः ऐच्छिक विषय म्हणून जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये शिकवायला 3 वर्ष जात होतो, पण तो तेवढाच. आणि महत्त्वाचं हे आहे की हा विषय असा आहे की हा विषय आपल्याला सतत लागत राहतो. तुम्ही फौजदारी बाजूला काम करा, दिवाणी बाजूला काम करा, कोणत्याही बाजूला काम करा, कोणत्या ना कोणत्या प्रकारे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हे लागतंच. विशेषतः फौजदारी बाजूला काम करणाऱ्याच्या दृष्टिकोनातून तर त्याची अत्यंत आवश्यकता असते. किमान त्याची प्राथमिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. माझ्यासारख्या माणसाने सरकारला कितीही पत्र लिहिली, काही केलं की तुम्ही असं करा तसं करा, अभ्यासक्रमात घ्या, त्याचा काय उपयोग होणार आहे हे समजण्या इथपर्यंत आता अनुभव माझ्या गाठीशी आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेळ वाया घालवत बसण्यापेक्षा मी असा विचार केला की ठीक आहे, व्यक्तिशः मला जिथे जिथे जाणं शक्य आहे, ज्यांच्या समोर बोलणं शक्य आहे, ज्या मुलांना सांगणं शक्य आहे, त्यांना तरी जाऊन मी सांगतो की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होत असतो. आणि इथे आपल्याकडं येण्यामागचा माझा खरोखर तोच हेतू आहे. ठोसर सरांनी सांगितलेली गोष्ट 100% खरीवर मी सुद्धा त्याला कोरॅबोरेशन देतो. माझं मुंबईला पुण्याला काही काम नाही, मुंबई पुण्याची मंडळी काही मला बोलवणार पण नाही कामं चालवायला. मी फक्त इथे याच कार्यक्रमापुरता आलेलो आहे, माझं दुसरं काही काम नाही आहे. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स
या विषयाकडे जाण्याआधी आपण फॉरेन्सिक या शब्दाचा विचार करू, कारण बऱ्याच वेळेला समानार्थी शब्द म्हणून आपण ते वापरतो. तर आधी फॉरेन्सिक्स हा काय प्रकार आहे? सोप्या शब्दात अगदी सांगायचं झालं तर फॉरेन्सिक्स मीन्स यूज अँड ॲप्लिकेशन ऑफ एनी सायन्स इन द प्रोसेस ऑफ लॉ. कायद्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही शास्त्राचा वापर जेव्हा केला जातो तेव्हा आपण त्याला फॉरेन्सिक्स असं नाव देतो. याचाच दुसरा अर्थ असा की कोणतंही शास्त्र जर कायद्याच्या उपयोगासाठी वापरलं गेलं तर आपण त्याला फॉरेन्सिक सायन्स असं म्हणायला हरकत नाही, फक्त मेडिकल नाही. म्हणूनच फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हे तसे समानार्थी शब्द नाही आहेत. फॉरेन्सिक सायन्स ही वायडर कन्सेप्ट आहे, विस्तृत संकल्पना आहे. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा फॉरेन्सिक सायन्सचा एक भाग आहे. त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघायचं. आपल्या सुदैवाने असं म्हणूयात, आत्ता जे कायदे बदलले गेले 2024 मध्ये, त्या बदललेल्या कायद्यांमध्ये आता नागरिक सुरक्षा संहितेमध्ये अशी तरतूद आलेली आहे की 7 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा असणारे जे गंभीर गुन्हे आहेत, या गुन्ह्यांच्या तपासामध्ये जेव्हा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर तपास करण्यासाठी निघेल FIR रजिस्टर केल्यानंतर, त्या तपासाला सुरुवात करताना त्याच्यासोबत त्या जागेवरती फॉरेन्सिकच्या टीमने जाणं आवश्यक असेल. म्हणजे आता कायद्याने ही गरज ठेवल्यानंतर आता फॉरेन्सिक सायन्सेसचं महत्त्व हळूहळू वाढेल, कारण ते एकदा अनिवार्य केलं म्हटल्यानंतर त्याचं काहीतरी करणं भाग असतं. आणि हे जेव्हा होईल तेव्हा कदाचित आपला जो विषय आहे अभ्यासाचा, हा विषय अधिक 4 ठिकाणी चर्चेला जाईल असं मला वाटतं. तेव्हा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा विषय फॉरेन्सिक सायन्सचा एक भाग आहे. त्याला जोडून जे नाव असतं ते टॉक्सिकॉलॉजी. टॉक्सिकॉलॉजी हे तर आणखीन तसं म्हटलं तर सोपं आहे. एकाच घरामध्ये एकत्र कुटुंबात राहणाऱ्या मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या थोरल्या भावाचा त्याच्यासोबत राहणारा धाकटा भाऊ म्हणजे टॉक्सिकॉलॉजी. टॉक्सिकॉलॉजीचा संबंध तसं म्हटलं तर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये इंजरीज आणि डेथ हे जे पार्ट आहेत, याच्यामध्ये टॉक्सिकॉलॉजी हा इंजरी होण्याचा किंवा डेथ होण्याचा एक मार्ग, एक प्रकार म्हणून टॉक्सिकॉलॉजीचा विचार आपल्याला करायचा आहे. टॉक्सिकॉलॉजी म्हणजे विषशास्त्र, सायन्स ऑफ पॉयझन्स, त्याचा आपण नंतर विचार करू. तेव्हा पुस्तक साधारणपणे या विषयावरचं जर कुठलंही आपण बघितलं तर त्या पुस्तकाचं नाव पूर्ण आपल्याला असं दिसतं की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स अँड टॉक्सिकॉलॉजी. या कार्यक्रमाच्या इथे मी येण्याच्या आधी मला ठोसर सरांनी 1-2 प्रश्न पाठवले होते की जे त्यांना दुसऱ्या कोणीतरी वकील साहेबांनी पाठवले, ते त्यांनी मला फॉरवर्ड केले. त्याच्यातल्या एका प्रश्नाचा मी आत्ताच उल्लेख करून घेतो. त्याच्यात असं त्यांनी दिलं होतं की या विषयाचा जर अभ्यास करायचा असेल तर कोणकोणती पुस्तकं वाचली जावीत. आता साहजिकच आहे, पुस्तक जर मुळामध्ये माझ्या वडिलांनी लिहिलं आहे, मी रिवाईज केलेलं आहे, तर मी ते तर तुम्हाला सांगणार की मला माहिती असलेलं पुस्तक म्हणजे माझ्या वडिलांचं स्वतःचं पुस्तक, म्हणजे आमचं स्वतःचं पुस्तक. पण तरीही सांगतो, त्याच्यामध्ये सुद्धा त्या रेफर जे बाबांनी केलेलं आहे ते जास्त करून डॉक्टर मोदींना केलेलं आहे. तेव्हा आपल्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर कॉक्स आणि टेलर ही जी परदेशी मंडळी आहेत, यांची पण पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सला. पण शेवटी त्यांनी त्यांच्या देशाला किंवा ते ज्या वातावरणातून आले त्या वातावरणाला सुटेबल अशा प्रकारे ते सगळं लिहिलं. विशेषतः तपास काम कसं चालतं, पोलिसांची एकूण पोहोच किती असते वगैरे वगैरे. अनेक वर्षांपूर्वी आपल्याकडे जेव्हा ही पुस्तकं लिहिली गेली तेव्हा भारतीय वातावरणाला अनुसरून लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती आहेत एक तर डॉक्टर मोदींचं किंवा मग डॉक्टर पारिखांचं. तेव्हा मोदी आणि पारेख ही आपल्या दृष्टिकोनातून अधिक उपयुक्त पुस्तकं असतात. पण शेवटी एक गंमत आहे, महत्त्वाचा भाग असा आहे की डॉक्टर टेलर असोत, कॉक्स असो, मोदी असोत, पारेख असोत, ही सगळी मुळात डॉक्टर मंडळी आहेत. त्यांनी पुस्तक लिहिताना मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स ह्या 2 शब्द लिहिताना मेडिकल शब्द बोल्डमध्ये लिहिलेला आहे, ज्युरिस्प्रुडन्स हलक्या ह्याच्यात लिहिलेला आहे.
आम्ही पुस्तक लिहिताना माझ्या वडिलांनी ही काळजी घेतली की मेडिकल शब्द हलक्या फॉन्टमध्ये लिहिलेला आहे आणि ज्युरिस्प्रुडन्स शब्द बोल्ड लिहिलेला आहे. वाच्यार्थाने म्हणत नाही मी लक्षार्थाने म्हणतोय. थोडक्यात काय तर त्याच्या कायदेशीर बाबीला या पुस्तकात जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. एरवी आपण जर बघितलं तर मोदींच्या वगैरे पुस्तकामध्ये आपल्याला वैद्यकीय दृष्टीने अत्यंत किचकट किंवा अत्यंत सविस्तर अशी माहिती जरूर मिळते, पण याचा कोर्टामध्ये वापर काय करायचा याच्याविषयी फारसं आपल्याला त्याच्यात सापडत नाही, शोधून घ्यावं लागतं. आणि कोणताही विषय असो, आपण ज्याला बिगिनर्स बुक असं म्हणतो, कोणत्याही विषयाला एक कोणतं तरी बिगिनर्स बुक असणं आवश्यक असतं. तुम्ही अभ्यासाला सुरुवात केल्या केल्या जर ग्रेज ॲनाटॉमी घेऊन बसाल तर काहीच उमजणार नाही हे सगळं काय चाललंय ते. एक साधं सोपं लवकर समजेल असं पुस्तक एक आधी असावं लागतं. ते आपण वाचतो, काही प्राथमिक माहिती गोळा करतो आणि नंतर त्याच विषयावरचे अधिकाधिक सोफिस्टिकेटेड पुस्तकं वाचत असतो. अशा प्रकारे तो अभ्यास परिपूर्ण होतो. तेव्हा या विचाराने आम्ही जे हे पुस्तक तयार केलं की नवीन आलेल्या विद्यार्थ्याला, नवीन आलेल्या वकिलांना सोप्या भाषेमध्ये, आणि त्याहून महत्त्वाचं मेडिकल सायन्सचा कोर्टात खटल्यामध्ये कसा वापर करायचा हे ज्याच्यातनं लक्षात यावं किंवा कळावं अशा दृष्टिकोनातून पुस्तक आपण तयार केलं ते. आणि मी जे काही इथून पुढे लेक्चरमध्ये सगळं सांगणार आहे किंवा आत्तापर्यंत सांगतोय हे सगळं त्या पुस्तकाच्या आधारावरच सांगतोय, म्हणून एवढी सगळी माहिती मी आपल्याला दिली. कुठेही लेक्चर द्यायला ज्या वेळेला मला बोलवलं जातं, मी जातो, तेव्हा अर्थातच प्रत्येक ठिकाणी कालमर्यादा असते, जी आपल्याकडे सुद्धा आहे. 5:30 वाजता कोणत्याही परिस्थितीत मला माझं लेक्चर संपूर्ण भाग आहे, कारण त्याच्यानंतर मी गेलो तर मला ती शेवटची तुमची फेरी बोट मिळेल, नाही तर मिळणार नाही. त्याचा परिणाम असा होतो की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स सारखा मोठा विषय, त्याच्यातल्या काही गोष्टींना मला स्पर्श नाही करता येत. जर एकाच मुद्द्यावरती जास्त बोलायला सुरुवात केली तर मग दुसरे मुद्दे पूर्णपणे अस्पर्शित राहतात, त्यांना हातच लावला जात नाही. आणि जर सगळ्यांवरती बोलत राहिलो तर मग वेळ पुरे पडत नाही. हा एक इथलाच नाही, प्रत्येक ठिकाणचा अनुभव आहे. हे सुद्धा मी आधीच सांगून ठेवतो आहे अँटिसिपेटरी बेल घेतल्यासारखा. याचं कारण असं की कदाचित असं होईल की तुम्हाला असं वाटेल की अमुक एका विषयाला तर या सरांनी तर हातही लावलेला नाही आहे. तर बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण काही विषय मला कळून सुद्धा बाजूला ठेवणं आवश्यक आहे, त्यांना नाही हात लावता येणार. मला काय दिलेल्या वेळात तेवढं शक्य होत नाही. जेवढं शक्य होईल तेवढं मी आपल्याला जरूर सांगतो. सगळ्यात पहिला प्रश्न हा असतो की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयाचा अभ्यास का करायचा, म्हणजे मुळात अभ्यास कशासाठी करायचा, आणि जो अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासाचा खटले चालवताना वकील म्हणून कसा वापर आपल्याला करता येतो. तर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा आपल्याला होणारा मुख्य जो वापर आहे तो वापर काय हे आपण आधी बघू. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा डॉक्टरांनी काहीतरी अगोदर केलेल्या गोष्टीशी संबंधित ज्या वेळेला तुम्ही खटल्यामध्ये त्याचा वापर करता अशा गोष्टींशी संलग्न असणारे तो बाब आहे ती. तेव्हा ही जी एक्झामिनेशन बाय डॉक्टर असते, ही एक्झामिनेशन मुख्यतः 2 प्रकारची असते. एक म्हणजे एक्झामिनेशन ऑफ अ लिव्हिंग पर्सन आणि दुसरी आहे एक्झामिनेशन ऑफ अ डेड पर्सन. मृत व्यक्तीची तपासणी आणि जिवंत व्यक्तीची तपासणी या आधारावर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा कोणत्याही खटल्यामध्ये वापर केला जातो. ही तपासणी करण्याच्या आधी किंवा मेडिकल सायन्सचा कसा वापर केला जातो कायद्यामध्ये हे समजण्यासाठी आपल्याला एक प्राथमिक गोष्ट म्हणून मानवी शरीराविषयी थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे. ती जर माहिती आपल्याकडे असली तर आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर होतं काय की ज्या वेळेला मेडिको लिगल सर्टिफिकेट्स, पोस्टमॉर्टेम नोट्स अशा आपल्यासमोर खटल्यांमध्ये येत असतात कागदपत्रांमध्ये, आपण त्या वाचतो, त्याच्यातल्या अनेक शब्दांचे एकतर डॉक्टरांचं अक्षर लागत नाही आणि अनेक शब्दांचे अर्थ मुळात आपल्याला कळत नाहीत की हे असं का लिहिलेलं आहे. आता काही ठिकाणी ब्लिडिंग, काही ठिकाणी हॅमरेज लिहिलेलं असतं, काही ठिकाणी सोपा शब्द म्हणून ब्लिडिंग लिहिलेला असतो, अर्थ दोन्हीचा तोच आहे. पण समजा ब्लिडिंग शब्द लिहिलेला आहे
काही ठिकाणी प्लस म्हटलेलं असतं आणि काही ठिकाणी डबल प्लस म्हटलेलं असतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ ती क्वांटिटी दाखवत आहेत, त्याचं म्हणजे प्रमाण दाखवत आहेत की ब्लिडिंग प्लस याचा अर्थ आहे, दिसतंय, रक्तप्रवाह होतो आहे, रक्तस्राव होतो आहे. आणि डबल प्लस आहे याचा अर्थ खूप जास्त होतो आहे. तर हा जो फरक आहे, हा फरक जेव्हा आपल्याला म्हणजे विशेषतः खाणाखुणांचा फरक, हा खाणाखुणांचा फरक आपल्याला जर कळला तर आपण डॉक्टरांना उलट तपासणी त्या मुद्द्यावरती प्रश्न विचारू शकतो. शेवटी डॉक्टर जेव्हा कोर्टात येतात तेव्हा काय येत असतात, तर फिर्यादी पक्षाने म्हणजे सरकार असो किंवा खाजगी असो, फिर्यादी पक्षाने त्यांना बोलावलेलं असतं म्हणून ते येतात आणि आरोपी पक्ष त्यांना उलट तपास करतो, त्यांना प्रश्न विचारतो उलट तपासणी. किंवा डिफेन्स म्हणून बोलवलं असेल तर आरोपी त्यांना बोलवतो आणि सरकारी वकील त्यांची उलट तपासणी घेतात. जे थोडक्यात सांगायचं तर डॉक्टर तिथे येऊन कोर्टामध्ये येऊन तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना फक्त उत्तरं देणार आहेत, ते स्वतःहून लेक्चर देणार नाहीयेत. त्यांना कोर्टात असं लेक्चर देऊ देणार नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणूनच मग जर जेवढं विचारलं तेवढंच ते सांगणार आहेत तर मग काय विचारायचं आणि काय विचारायचं नाही या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, तर आपण डॉक्टरांना योग्य साक्षीदार म्हणून घेऊ शकू. आणि नुसतं उलट तपासणीसाठी नाही, सरतपासणीमध्ये सुद्धा त्यांना काय विचारायचं आणि काय नाही हे बोलवणाऱ्या वकिलांनाही माहिती पाहिजे. थोडाफार वयाचा फायदा घेऊन आणि थोडाफार अनुभवाचा फायदा घेऊन मी असं विधान करू इच्छितो की फक्त नवीन आलेल्या वकिलांना, ज्युनियर वकिलांना मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सची माहिती नसते, हा एक थोडासा गैरसमज आहे. असं नाही आहे. अनुभव असा आहे की चांगल्यापैकी अनुभवी वकिलांना सुद्धा बऱ्याच वेळेला मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सची माहिती नसते. काही वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेल्या न्यायाधीशांना सुद्धा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सची माहिती अनेकदा नसते. मी याची एक नाही, दोन नाही, 100 उदाहरणं देईन, पण उदाहरणं देण्याची गरज नाही, कारण मी काहीही साबित करायला इथे उभा नाही आहे. मी फक्त वस्तुस्थिती सांगतोय आपल्याला. आणि त्याचं सगळ्याचं महत्त्वाचं कारण एकच आहे की मुळात मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा आपण ऑप्शनला टाकलेला विषय आहे. साक्षीदार म्हणजे महत्त्वाचा कोण? डॉक्टर, तुमचा आयो आला, आय विटनेस आला, त्याचा भाऊ आला, व्हिक्टिमचा बाप आला, आई आली, हे सगळे मेन विटनेसेस आहेत. आणि म्हणजे बाकी सगळं झालं. आता काय नाही, खटला जवळजवळ संपलाय, आता फक्त डॉक्टर राहिलाय आणि हा राहिलाय तुमचा, पंच राहिलेत, ते झाले की झालं. अनेकदा फक्त डॉक्टर या एका कारणासाठी खटल्याचा निकाल बदलू शकतो. मला सांगायला आनंद वाटतो आपल्याला की तुमच्या या अलिबागच्या कोर्टामध्ये मी जवळजवळ 8 ते 9 वर्ष कोणतं ना कोणतं मॅटर चालवायला सातत्याने येत होतो. फक्त इथे याचा कधी प्रसंग आला नाही, पण इथल्या कोर्टामध्ये मी अनेकदा आलेलो आहे. इथे पाठीमागच्या बाजूला मला वाटतं गायकवाड साहेब होते, मला आता साहेबांचं नाव लक्षात नाही, त्यांच्यापुढे एक मर्डर केस चालवायला मी येत होतो. आणि माझ्याकडे जजमेंट आहे म्हणून मी सांगू शकतो की त्या मर्डर केसमध्ये जो काही आरोपींना निर्दोष सोडलं साहेबांनी, ते फक्त डॉक्टरांच्या उलट तपासणीमुळे सोडलेलं आहे. आय विटनेसेसनी विरुद्ध साक्ष दिलेली आहे. तेव्हा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा जमला तर म्हणजे परीक्षेमधला चित्रकला जसा असतो, बसा आपलं झालं ठीक आहे, A+ मिळाला काय, B मिळाला काय, चालेल, असं जर आपण मनाशी धरलं तर आपण चूक करतोय. पूर्ण खटल्यावरती सुद्धा ज्या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो असं मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स आहे. असा डॉक्टर हा साक्षीदार असू शकतो. प्रश्न हा आहे की ज्या वेळेला डॉक्टरांना सरकारी वकील बोलवतात तेव्हा सरकारी वकिलांना हे माहिती असावं लागतं की मी या ग्रस्ताला का बोलवतोय, आणि उलट तपासणी करणाऱ्या आरोपीच्या वकिलाला हे माहिती असावं लागतं की मी हा प्रश्न त्याला का विचारतोय. या काला जर तुमच्या मनात उत्तर तयार असेल ना तर मग काही प्रश्न नाही, मग डॉक्टरांची साक्ष व्यवस्थित आपल्याला घेता येते. आणि तेवढ्यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असाव्या लागतात. आता मी मगाशी आपल्याला सांगितलं की काय एस्टॅब्लिश करायचं असतं, तर एक्झामिनेशन ऑफ अ डेड पर्सन अँड एक्झामिनेशन ऑफ अ लिव्हिंग पर्सन हे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये सगळ्यात जास्त वेळेला वापरलं जाणारं त्याच्यातला भाग आहे. आपण एक्झामिनेशन ऑफ डेड पर्सनपासून सुरुवात करूया. एक्झामिनेशन ऑफ डेड पर्सन याचा दुसरा अर्थ असा की मृत्यू घडलेला आहे, मग तो खून असेल, ती आत्महत्या असेल,
तो अपघात असेल, आणखीन काही असेल. त्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित जे मेडिकल पेपर्स असतात ते मेडिकल पेपर्स हाताशी घेऊन आपल्याला एखादा खटला चालवायची वेळ येते. मग जिथे जिथे मृत्यू इन्व्हॉल्ड आहे तिथे तिथे खटला चालत असताना पेपर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये महत्त्वाचा जो सगळ्यात डॉक्युमेंट असतो तो कोणता असतो? पोस्टमॉर्टम रिपोर्ट. या शब्दाची थोडीशी गंमत आहे, आपण ती विचार केला तर आपल्याला लक्षात येतं. आपण सरसकट पोस्टमॉर्टेम हा शब्द वापरतो. डॉक्टरांनी पोस्टमॉर्टेम केलं, पोस्टमॉर्टेम झालं, असं हे बोलीभाषेमध्ये ठीक आहे, पण तांत्रिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. चुकीचा म्हणजे अपूर्ण आहे. कारण पोस्टमॉर्टेम या शब्दाचा फक्त अर्थ मृत्यू उपरांत एवढाच आहे. म्हणजे पूर्ण शब्द काय आहे? पोस्टमॉर्टेम एक्झामिनेशन. यातला एक्झामिनेशन शब्द आपण वापरत नाही. आणि तसंच पोस्टमॉर्टेम एक्झामिनेशन नोट्स ह्यातला एक्झामिनेशन शब्द आपण गाळून टाकतो आणि PM नोट्स असं नुसतं त्याला म्हणतो. तो आपल्या तोंडात बसलेला शब्द आहे, म्हणून आपणही आता तोच शब्द वापरू. फक्त मी आपल्याला सांगितलं की त्याच्यात एक्झामिनेशन हा शब्द असणं गरजेचं आहे, अभिप्रेत आहे. मी माझ्या पुस्तकामध्ये शासनाने दिलेल्या पोस्टमॉर्टेम नोटचा जो एक फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट 21 कॉलमचा जसाच्या तसा दिलेला आहे. आणि वडिलांनी माझ्या प्रत्येक कॉलमचं रेफरन्स काय असतो किंवा त्याचा वापर काय असतो हे दिलेलं आहे त्याच्यात. त्या अनुषंगाने मी पुढे जातोय. आपल्यापैकी किती जणांना ही गोष्ट माहिती आहे मला सांगू नका, पण मनाशी विचार करा की पोस्टमॉर्टेम कसं करावं याच्यासाठी शासनाने अधिकृतरित्या डायरेक्टिव्स दिलेल्या आहेत, नियमावली तयार केलेली आहे. ती सगळ्या डॉक्टरांना पुरवली जाते आणि ती त्यांच्यावर बंधनकारक असते. ही गोष्ट आपल्यापैकी किती जणांना माहिती असते? बहुधा नसते, पण ती तशी आहे. म्हणून ती सुद्धा मी पुस्तकात त्याच्यामध्ये तेवढ्यासाठी दिलेली आहे. त्याला म्हटलं जातं हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल. इट इज इश्यूड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन 1976. प्रत्येक राज्याचं त्यांचं हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल आहे, तसं महाराष्ट्राचंही आहे. हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन मॅन्युअलमधला चॅप्टर 12 जो आहे, हा चॅप्टर 12 फक्त पोस्टमॉर्टेम आणि लिव्हिंग एक्झामिनेशन म्हणजे डॉक्टरांनी जखमांची आणि मृत्यू उपरांत तपासणी कशी करायची, त्यात काय करायचं, काय नाही करायचं, काय टाळायचं, हे सगळं दिलेलं आहे, नियम म्हणून दिलेलं आहे. तुम्ही उलट तपासणी करताना एखाद्या डॉक्टरांना, थोडेफार सिनियर असतील, तुम्ही डॉक्टरांना प्रश्न विचारून पहा की डॉक्टर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल हे तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्याची अधिकृत प्रत तुम्हाला मिळालेली आहे, हे बरोबर आहे का? ते हो असं म्हणतीलच, त्यांना हो म्हणावं लागेल. ते तुमच्यावर बंधनकारक आहे हे बरोबर आहे का असा प्रश्न विचारला तरी त्यांना हो म्हणावंच लागेल. प्रश्न आहे की त्यांनाही माहिती असतं की आपल्यावर बंधनकारक आहे, पण वकील मंडळींपैकी कधी कोणी त्यांना या मुद्द्यावर प्रश्न विचारतच नाही. आता उदाहरणार्थ ते जे मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलमध्ये पोस्टमॉर्टेम नोट्स लिहित असताना कुठेही नुसता डॅश देऊ नये, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे हे लिहा असं लिहिलेलं आहे. नुसतं NAD असं लिहू नका. NAD म्हणजे नाही, NAD याचा अर्थ नथिंग ॲबनॉर्मल डिटेक्टेड. तर नुसतं NAD लिहू नका. त्या कॉलममध्ये ज्या ऑब्झर्वेशन्सबद्दल तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे त्यात तुम्ही तुमच्या डोळ्याला काय दिसलं, सच अँड सच थिंग फाउंड, सच अँड सच थिंग नॉट फाउंड, असं पूर्ण लिहा असं त्याच्यात दिलेलं आहे. तुम्ही सर्वसामान्यपणे कोणताही पोस्टमॉर्टेम रिपोर्ट जर बघितला तर अनेक ठिकाणी नुसते डॅश मारलेले दिसतील, विच इज ॲब्सोल्युटली अगेन्स्ट द रूल्स. अँड नंतर केसला सुद्धा आता असा डेव्हलप झालेला आहे की ते रूल्स डॉक्टरांनी पाळणं त्यांच्यावर बंधनकारक आहे आणि ते रूल्स न पाळता तयार केलेलं जर पोस्टमॉर्टेम नोट्स असतील तर त्याला एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू त्याची कमी होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर न्यायालयाने, आपल्या उच्च न्यायालयाने एक न्यायनिर्णय देऊन त्याचं महत्त्व मान्य केलेलं आहे. त्याला आता ज्युडिशियल सपोर्ट आहे. ही आपली त्याची परिस्थिती असते. तेव्हा इथून पोस्टमॉर्टेमचा आपल्याला वापर आपला सुरू होतो. पोस्टमॉर्टेम नोट्स लिहित असताना सगळ्यात सुरुवातीला काय, आता आपण पोस्टमॉर्टेम जेव्हा बघतो तेव्हा पोस्टमॉर्टेम नोट्सचा वापर करून आपल्याला काय करायचं असतं, एखाद्या खटल्यामध्ये
आपण खून खटला धरूयात सोपा ह्याच्यासाठी रेफरन्ससाठी, की खून खटला आहे. एखाद्या खून खटल्यामध्ये ज्या वेळेला पोस्टमॉर्टम नोट समोर येतात आणि डॉक्टर तिथे येणार असतो उलट तपासणीसाठी साक्षीदार म्हणून, तेव्हा मुळामध्ये त्याचा वापर कशासाठी असतो? तेव्हा अशा खटल्यामध्ये मेडिकल सायन्सचा, मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा आणि पोस्टमॉर्टम नोटचा वापर कशासाठी असतो? पहिल्यांदा टू एस्टॅब्लिश द आयडेंटिटी, दुसरं टू एस्टॅब्लिश द डेथ इटसेल्फ, तिसरं टू एस्टॅब्लिश द कॉज ऑफ डेथ, चौथं टू एस्टॅब्लिश द टाइम ऑफ डेथ. या 4 गोष्टी साबित करण्यासाठी पोस्टमॉर्टम नोटचा आपल्याला वापर करायचा असतो. आता हे लक्षात घेऊन जेव्हा आपण डॉक्टरांना प्रश्न विचारतो तेव्हा मग आपले प्रश्न कुठेतरी विषयाला धरून सुसंगत आणि काहीतरी त्याला एक चौकट असते अशा प्रकारचे होतात. टू एस्टॅब्लिश द आयडेंटिटी. कशाची आयडेंटिटी? कशाची आयडेंटिटी? तर त्याच्यासाठी आधी एक गोष्ट माहिती पाहिजे की फौजदारी कायद्यामध्ये एक प्रिन्सिपल असा आहे की जिथे जिथे मृत्यू असतो अशा मृत्यूशी संबंधित कुठल्याही खटल्यामध्ये कॉर्पस डेलिक्टी इज नॉट अ मस्ट. कॉर्पस डेलिक्टी याचा अर्थ प्रत्यक्ष मृतदेह समोर सापडणं, दिसणं. इट इज नॉट अ मस्ट. याचा अर्थ असा की काही प्रसंग किंवा काही खटले असे असू शकतात की ज्यामध्ये मृतदेह कधीही शेवटपर्यंत सापडतच नाही. सुरेंद्र कोहलीचा खटला तुम्हाला आठवत असेल, जेव्हा तो उघडकीला आला तेव्हा आला, पण कित्येक वर्ष त्या सगळ्या ज्या लहान मुलांना मारलं होतं त्यांना पाठीमागे पुरून टाकलेलं होतं. आणि मग जेव्हा बाहेर काढलं तेव्हा काय शिल्लक होतं मला सांगा बरं? काहीच नव्हतं, फक्त हाडं होती, कारण वरचं शरीर तर कधीच डिकम्पोज होऊन गेलेलं होतं. तेव्हा मृत्यू झाला, मृत्यू झाल्याचं लोकांना कळलं, दवाखान्यामध्ये नेलं, लगेच पोस्टमॉर्टम तिथे केलं. हे नॉर्मली असं घडलं, ठीक आहे. अशा वेळेला काय तपासायचं काय नाही हे तर आपल्याला कळेलच, तो पुढचा भाग आहे. पण काही अपवादात्मक परिस्थिती अशी असते, प्रसंग असे असतात की ज्याच्यामध्ये मृतदेह हा मुद्दाम नष्ट केलेला असतो किंवा नैसर्गिक कारणांनी नष्ट झालेला असतो. आता एखाद्या व्यक्तीच्या बाबत काहीतरी गुन्हा घडला, एखाद्याने आत्महत्या केली, जे काय असेल, आणि वाहत्या पुराच्या पाण्यामध्ये त्यांनी उडी मारली, तर पाणी इतकं असतं की ते वाहत वाहत प्रेत कुठे गेलं काही कळणार नाही तुम्हाला. मग आता समोर प्रेत दिसत नाही याचा अर्थ आता तो मेला नाही असं म्हणायचं का? असं नाही, कारण इतर पुरावे असू शकतात की मी पाहिलं त्याला उडी मारताना किंवा याने त्याला ढकलताना मी पाहिलं, याचं काय? तोही पुरावाच असतो. मग जिथे जिथे कॉर्पस डेलिक्टी मस्ट नाही अशा काही ठिकाणी असं असू शकतं की प्रत्यक्ष मृतदेह तुमच्या समोर येत नाही, पण मृतदेहाचे अवशेष तुमच्या समोर येतात. आणि अवशेष जेव्हा तुमच्या समोर येतात तेव्हा कोणाच्याही तोंडी पुराव्याला महत्त्व राहत नाही, कारण तोंडी पुरावा द्यायला कोणी नाहीच आहे. नो डायरेक्ट एव्हिडन्स, नो ओरल एव्हिडन्स इज परमिसिबल, इज पॉसिबल अंडर सर्टन सर्कमस्टान्सेस. मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला मेडिकल सायन्सचाच आपल्याला आधार घ्यावा लागतो. तो कसा? तर सगळ्यात महत्त्वाचा आधार असतो हाडांचा. जाळलेला असो, पुरलेला असो. जाळल्यानंतर सुद्धा काही हाडं शिल्लक राहतात, पुरल्यानंतर तर बऱ्यापैकी शिल्लक राहतात. अशा प्रकारे जर नुसती हाडं सापडली तर काय करताय? त्याच्यावरून आयडेंटिटी एस्टॅब्लिश कशी होते हे मी आपल्याला सांगतो. मुन्नाभाई सिनेमा बघितला असल्यामुळे बहुतेकांना सगळ्यांना आता हे माहिती असेल की माणसाच्या शरीरात 206 हाडं असतात, कारण ते सिनेमातला डायलॉग आहे, मग तो पटकन लक्षात राहतो आपल्याला. बरोबर आहे, माहिती चुकीची नाही आहे. 206 हाडं असतात, पण ती तेवढीच नाही आहे. मनुष्य जन्माला जेव्हा येतो ना तेव्हा त्याच्या शरीरामध्ये 290 ते 300 हाडं असतात. ते अगदी एकसारखी नाही आहेत, त्याच्यामुळे 290 म्हणजे 280, 290, 300 या ह्याच्यात कुठेतरी ती हाडं असतात. मग तुम्ही म्हणाल की एखादी गोष्ट सुरुवातीला जास्त असते, नंतर आपोआप हाताची फक्त हे मिळालेली आहे, पूर्ण हात मात्र खांद्यापासून इथपर्यंत. तर त्याच्यावरून देखील उंची ठरवता येते. कशी ठरवता येते? तर जेवढा हात तुम्हाला मिळाला आहे खांद्यापासून तर टिपपर्यंतचा हाडांचा एकूण सलग, त्याची लांबी गुणिले 2 हात असतात ना, त्याची लांबी गुणिले 2 अधिक 34 सेंटीमीटर.
34 सेंटीमीटर या ग्रेडलची, एवढ्या या खांद्यापासून या खांद्यापर्यंतची 34 सेंटीमीटर स्टँडर्ड धरली जाते. तेव्हा हात मिळाला पूर्ण तर हाताची लांबी गुणिले 2 अधिक 34 सेंटीमीटर ही त्याची उंची असते त्या स्केलेटनची. मग ती कशावरून असते तर याचं सोपं कारण असं आहे की आपण कोणीही उभं राहून जर हात पसरले आपले तर या बोटाच्या टोकापासून या बोटाच्या टोकापर्यंत ताठ संपूर्ण हात पसरले तर जी एकूण लांबी असते पसरलेल्या हातांची तेवढीच त्या माणसाची उंची असते. बरोबर, हे ढोबळ अंदाज आहेत सगळे, याच्यामध्ये थोडाफार मार्जिन फरक पडू शकतो. पण जिथे जिथे तुम्हाला प्रत्यक्ष उंची मोजणं शक्य नाही तिथे तिथे या मार्गाने तुम्ही हे करू शकता. म्हणून मग तुम्हाला हाताचे अवशेष मिळाले तरी तुम्ही सांगाड्याची उंची ठरवू शकता, फ्युमर मिळाला तर मग ते ठरवू शकता. अहो नुसती कवटी मिळाली तरी ठरवता येतं. कवटीच्या मागची बाजू थोडीशी वर आलेली असते, तिथपासून तर इथपर्यंत मॅन्डेबलच्या खाली इथपर्यंत अशी त्याची जर टेपने लांबी मोजली ती जी लांबी येते तो जो आकडा येतो त्याला 8ने गुणायचं. 8 टाइम्स ऑफ दॅट पर्टिक्युलर फिगर ही माणसाची उंची आहे त्याच्यातल्या. कारण निसर्गाने माणसाचं शरीर बनवताना ते नेहमी प्रपोर्शनेट बनवलेलं आहे. आता काही जणांच्या बाबतीमध्ये डिफॉर्मिटी असते, कमी जास्त असतो. आपण जे इंग्रजीत ज्याला मॅजिक शब्द वापरतो, बुटके सर्कशीत वगैरे काम करतात, त्यांचा हिशोब वेगळे असतात, पण ते अपवाद आहेत. सर्वसामान्यपणे उंचीचे आणि हाडांचं प्रपोर्शन हे असं असतं. तेव्हा नुसती हाडं तुम्हाला सापडली तरीसुद्धा त्याची त्या सापळ्याची उंची तुम्ही ठरवू शकता टू कोरिलेटेड विथ द डिसीज पर्सन. दुसरं एक हाड असतं कमरेचं हाड, पेल्विक बोन ज्याला म्हणतात. हे पेल्विक बोन कसं असतं, आपल्या घरांमध्ये वॉश बेसिन असतं ना, तशा वॉश बेसिन सारखं ते असतं. वरच्या बाजूला कमरेच्या बाजूला थोडं रुंद आणि असं किंचित उतरतं खाली आलेलं, दॅट इज अ पेल्विक बोन. या पेल्विक बोनच्या खालच्या बाजूला जागा असते मोकळी, जसं बेसिनमधून पाणी जायला जागा असते तशी मोकळी जागा असते. या पेल्विक बोनच्या आकारावरून आणि मधल्या मोकळ्या जागेवरून ते पेल्विक बोन म्हणजे तो सापळा स्त्रीचा आहे का पुरुषाचा आहे ठरवता येतं. जर जागा जास्त असेल तर सापळा स्त्रीचा असतो, कमी असेल तर पुरुषाचा असतो. कारण काय, निसर्ग साधं सोपं कारण आहे. स्त्रीला मुलाला जन्म द्यायचा असतो, ती जन्म जी देते ती पेल्विक जागेतूनच जन्म देते. मूल बाहेर येताना त्याला कुठे आडकाठी येऊ नये म्हणून निसर्गतः स्त्रीचं पेल्विक बोन मधला खालचा जो ओपनिंग असतं ते आधीच मोठं असतं, सो दॅट द बेबी शुड कम आउट. पुरुषाला तशी गरज नसते, त्यामुळे पुरुषाच्या याच्यात ते कमी असतं. त्यामुळे नुसतं पेल्विक बोन जरी मिळालं तरी सुद्धा आपल्याला हे कळू शकतं की हा जो सापळा आहे हा जो मृतदेह होता ज्याची हाडं दिसत आहेत हा बाईचा होता की नाही. सो व्हॉट वी आर डुईंग, वी आर एस्टॅब्लिशिंग द आयडेंटिटी बाय दीज थिंग्स. याच्यापेक्षाही आणखीन काही सविस्तर बाबी आहेत, पण मी जसं मगाशी सांगितलं सगळीकडे आपल्याला बघणं शक्य नाही, तेव्हा आपण हा मुद्दा इथे थांबवूयात. आता आयडेंटिटी झाल्यानंतर टू एस्टॅब्लिश द डेथ इटसेल्फ. तर तुम्ही म्हणाल की डेथमध्ये एस्टॅब्लिश करण्यासारखं काय आहे. मनुष्य मेला, पण तसं नाही म्हणताय. आपल्याकडे खटला जेव्हा चालायला येतो त्यावेळची गोष्ट वेगळी, कारण खटला चालायला येतो तो बऱ्याच वेळेला कधी वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष झालेली असतात, कमीत कमी 5-6 महिने तर झालेलेच असतात. तोपर्यंत मनुष्य जिवंत आहे की नाही एवढं सगळ्यांना कळतं. पण मेडिकल सायन्सनुसार एखादा मनुष्य मेला आहे का नाही, वेदर द डेथ हॅज ऑकर्ड ऑर नॉट, ही गोष्ट नुसतंच तो मेला आहे असं म्हणून संपत नसते. मग त्याचे मेडिकल आस्पेक्ट आपल्याला माहिती पाहिजे. कारण आपण काय आहे, कारण असं आहे की डॉक्टरांना तुम्ही जेव्हा प्रश्न विचारणार असता तेव्हा तुम्हाला जरी आत्ता तुम्ही प्रश्न विचारत असताना 1 वर्ष उलटून गेलं असलं तरी डॉक्टरांनी ज्या वेळेला सर्टिफिकेट लिहिलं असतं तेव्हा ती घटना नुकतीच घडलेली असते. तेव्हा त्या घटनेला अनुसरून त्यांनी जे काय MLC लिहिलेलं आहे, जे काय सर्टिफिकेट लिहिलं आहे ते बरोबर आहे की नाही हे तर आज आपण ठरवू शकतो. म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे. तेव्हा हा जो डॉक्टरांना विचारण्याचा भाग असतो हा तिथे आपला सुरू होत असतो. डेथचे 2 प्रकार असतात. आपण ज्याला मृत्यू म्हणतो तो एक मृत्यू वेगळा, त्या मृत्यूला मेडिकल सायन्समध्ये नाव आहे सोमॅटिक डेथ. इट्स कॉल्ड ॲज सोमॅटिक डेथ. म्हणजे प्रत्यक्ष आपल्या शरीराचं फंक्शनिंग थांबलं, हृदय हा धडधडायचं थांबलं, रक्ताभिसरण थांबलं, फुफ्फुसे श्वास घेणं आणि श्वास सोडणं थांबलं, नाकाशी सूत धरून पहिलं हालत नाही, याला आपण म्हणतो मृत्यू झाला. दिस इज कॉल्ड ॲज सोमॅटिक डेथ.
फिजिकल डेथ. आणि दुसरा एक प्रकार आहे की माणसाचं शरीर हे वेगवेगळ्या ऊतींनी बनलेलं आहे, सेल्सने बनलेलं आहे. करोडो अब्जावधी सेल्स एकत्र येऊन त्याच्याने माणसाचं शरीर बनतं. या ज्या सगळ्या सेल्स आहेत, पेशी आहेत, या सगळ्या पेशी सुद्धा नंतर मरतात. ह्या ज्या पेशी मरतात, या पेशी मरणाला म्हणतात मोलेक्युलर डेथ. हा मृत्यूचा दुसरा प्रकार आहे, सोमॅटिक डेथ अँड मोलेक्युलर डेथ. मग आता याचं महत्त्व काय? तर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट लिहित असताना, पोस्टमॉर्टेम एक्झामिनेशन करत असताना जे काही त्यांच्या डॉक्टरांनी डोळ्याने पाहिलेलं असतं, ज्याच्याबद्दल ते लिहित असतात, म्हणजेच पोस्टमॉर्टेम लिव्हिडिटी, रिगर मॉर्टिस, डिकम्पोजिशन, अमुक डमुक, हे जे काय सगळं लिहितात, हे काय आहे सगळं? तर हे आहे सोमॅटिक डेथ आणि मोलेक्युलर डेथ याच्या दरम्यान घडलेल्या गोष्टी. ऑल दीज थिंग्स, दे आर द इव्हेंट्स, दे आर द नॅचरल इव्हेंट्स दॅट टेक प्लेस इन बिटवीन सोमॅटिक डेथ अँड मोलेक्युलर डेथ. तेव्हा डेथ कशी झालेली आहे, केव्हा झालेली आहे, हे आपल्याला पोस्टमॉर्टम नोटच्या आधाराने कळू शकतं. आणि म्हणूनच आपल्याला डेथ पण एस्टॅब्लिश करावी लागते की अमुक एक मनुष्य खरोखर मेलेला आहे. सो दॅट इज अ सेकंड थिंग टू बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ मेडिकल सायन्स. आपण कृपया एक गोष्ट लक्षात घ्या, मोड ऑफ डेथ आणि कॉज ऑफ डेथ या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. मी आत्ता जस्ट काही दिवसांपूर्वीच एका डॉक्टरांची उलट तपासणी घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी कॉज ऑफ डेथ या कॉलममध्ये मोड ऑफ डेथ लिहिलेलं होतं. त्यांना जेव्हा प्रश्न मी विचारला की व मेडिकल सायन्सनुसार मोड ऑफ डेथ हे वेगळं आहे आणि कॉज ऑफ डेथ वेगळं, हे तुम्हाला मान्य आहे का? तेव्हा त्यांनी हो मला मान्य आहे म्हणून सांगितलं. पण ते विचारलं म्हणून, नाही तर तसंच राहिलं असतं. मग मोड ऑफ डेथ म्हणजे काय? तर मोड ऑफ डेथ म्हणजे कोणत्या प्रकारे त्याचा मृत्यू झालेला आहे. मोड ऑफ डेथ मुख्यतः 4 प्रकारचे आहेत. एक नॅचरल डेथ, दुसरा होमिसायडल डेथ म्हणजे दुसऱ्या कोणीतरी मारलं, सोप्या भाषेत खून. तिसरा सुसायडल डेथ, स्वतः मेला. आणि चौथा ॲक्सिडेंटल डेथ. पहिला आणि उरलेले 3 एकीकडचे. पहिला नॅचरल, उरलेले 3 अननॅचरल. पण एकूण मिळून 4 मोड्स ऑफ डेथ आहेत. पोस्टमॉर्टेम नोटमध्ये तुम्हाला कॉज ऑफ डेथ सांगायला सांगितलेलं आहे, तिथे मोड ऑफ डेथ नाही. आणि अनेकदा केवळ पोलिसांच्या स्टोरीला सपोर्ट करायचा म्हणून डॉक्टर पोस्टमॉर्टम नोटमध्ये शेवटी कॉज ऑफ डेथच्या कॉलममध्ये लिहिताना, सरळ त्याच्यामध्ये लिहिताना सुसाईड बाय हँगिंग असं लिहितात. मी वाचलेलं आहे, आपणही वाचलं असेल. सुसाईड बाय हँगिंग. सी, यू आर नॉट सपोज टू राईट देअर सुसाईड ऑर होमिसाईड ऑर एनिथिंग. इट्स अ मोड ऑफ डेथ. तुम्ही ॲस्फिक्सिया असं लिहा बिकॉज इट्स अ कॉज ऑफ डेथ. Asphyxia by hanging, asphyxia by strangulation, asphyxia by any other factor, throttling, जे काय तुम्हाला लिहायचं असेल ते. Shock due to hemorrhage, these are all causes of death. मग कॉज ऑफ डेथ कोणती आहे? जसे मोड ऑफ डेथ 4 आहेत, तर कॉज ऑफ डेथ 2-3 महत्वाचे असतात. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो कोमा, दुसरा आहे सिंकू, तिसरा आहे शॉक, चौथा आहे ॲस्फिक्सिया, 5वा आहे सेप्टिसेमिया. ही एक बेसिक 4-5 महत्वाची कॉजेस ऑफ डेथ आहेत. कोमा याचा अर्थ मेंदूचा, तुमच्या शरीरावरचा सगळा कंट्रोल जातो. आणि त्या कोमामध्ये असताना जर मेंदूकडून शरीराला आवश्यक ते सिग्नल्स गेलेच नाहीत आणि इन्व्हॉलंटरी ॲक्शन्स सुद्धा झाल्या नाहीत, तर त्याच्यामध्ये जो मृत्यू घडून येतो दॅट इज कॉल्ड ॲज कॉज ऑफ डेथ इज कोमा. सिंकूप हे कोमाचंच शॉर्ट स्वरूप आहे. सिंकूप हा कोमाचंच शॉर्ट लिव्ड स्वरूप आहे. काही काळापुरता आलेला कोमा म्हणजे सिंकूप, तोही कॉज ऑफ डेथ असू शकतो. सेप्टिसेमिया, झालेल्या जखमांमुळे तुमच्या शरीराच्या आतमध्ये सेप्टिक होतं. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या पेशींमध्ये त्याच्यामध्ये दूषित द्रव्य तयार होतं, त्याच्यामुळे पेशीतलं प्रोटीन संपतं, पेशी स्वतः ऑक्सिजन घेण्याला अक्षम ठरतात आणि ते संपूर्ण शरीरामध्ये वाढतं आणि मग शरीरातलं पेशींचं कार्य थांबतं, मनुष्य मरतो. इट इज अ सेप्टिसेमिया. ॲस्फिक्सिया याचा अर्थ तुमच्या फुफ्फुसाला
प्राणवायू जातच नाही. प्राणवायू जात नाही त्याच्यामुळे रक्तात तो मिसळत नाही. रक्तात प्राणवायू मिसळला नाही की काही काळाने रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि सगळे फंक्शनिंग थांबतं. परत परिणाम तोच होतो, पेशींना प्रोटीन आणि इतर गोष्टी मिळत नाहीत, मनुष्य मरतो. सो ॲस्फिक्सिया, शॉक हा शब्द फार मजेशीर आहे बरं का. शॉक हा मेडिकल सायन्समध्ये असलेला जो शब्द आहे ना, शॉक याचा अर्थ आपण तारेला हात लागला आणि झटका बसला, तो शॉक अभिप्रेत नाही आहे. शॉकचा परत अर्थ तोच आहे की कुठल्या तरी बाह्य कारणाने अगदी अचानकपणे शरीरातलं जे एकूण तुमची याची सिस्टीम आहे, संपूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, त्याच्यातल्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये रक्त वाहून नेणाऱ्या, रक्तातून जाणाऱ्या लाखो करोडो पेशी ज्या आहेत, त्या पेशींना आवश्यक असणाऱ्या जी पोषक द्रव्य आहे ती मिळणं अचानक बंद होणं, आणि अचानक बंद झाल्यामुळे त्या पेशींचं जे कार्य आहे, त्या रक्ताचं जे कार्य आहे की ऑर्गन्सना चालू ठेवायचं, ते बंद पडतं. दॅट इज कॉल्ड ॲज शॉक. म्हणून शॉक ड्यू टू हॅमरेज असा शब्द जेव्हा वापरला जातो, अनेकदा तुम्हाला याच्यामध्ये सापडेल कॉज ऑफ डेथमध्ये, PM नोटमध्ये, की शॉक ड्यू टू हॅमरेज. तर मी स्वतः असा प्रश्न, आता अर्थात वकिलांचं नाव तुम्हाला माहिती पण नाही, बोलणार पाहिजे, मी अगदी ज्युनियर होतो तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की हॅमरेज म्हणजे रक्तस्राव. ते डॉक्टर म्हणाले बरोबर आहे. मग त्यांनी सांगितलं की का रक्तस्राव म्हणजे काही विजेचे हे का, म्हणजे तार आहे का, हात लावला तर शॉक कसं काय बसेल त्याच्याने. त्यावेळेचे डॉक्टर ते स्वतः खरंच विद्वान होते. त्यांनी फक्त साहेबांकडे हताशपणे बघितलं आणि साहेबांना, यांना काही बोलले नाही वकील साहेबांना, पण त्यांनी साहेबांना सांगितलं, साहेब मेडिकल सायन्समध्ये शॉकचा हा अर्थ नाही आहे. तर अशी परिस्थिती आपल्यावरती यायला नको. शॉक ड्यू टू हॅमरेज म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. मग डॉक्टरना आपण काय विचारू शकतो, आपण हे विचारू शकतो की लॉस ऑफ ब्लड किती आहे हे न लिहिता तुम्ही शॉक ड्यू टू हॅमरेज नाही लिहू शकत, बिकॉज इट इज नॉट एव्हरी लॉस ऑफ ब्लड दॅट कॉजेस शॉक ड्यू टू हॅमरेज. हॅमरेजचं प्रमाण प्रत्येकाच्या शरीरात, प्रत्येकाची टॉलरन्स कॅपॅसिटी वेगळी आहे. एखाद्या सुदृढ व्यक्तीच्या शरीरातनं रक्त जाणं आणि एखाद्या ऑलरेडी ॲनिमिक असलेल्या व्यक्तीच्या शरीरातनं रक्त जाणं याच्यात फरक पडतो. त्यामुळे किती ml रक्त अचानक बाहेर पडलंय आणि कोणत्या प्रकारे बाहेर पडलंय, हळूहळू 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 जाता आहे का अचानक 3-4 ठिकाणी ॲक्सिडेंट सारख्या ठिकाणी इतक्या जखमा झाल्या की 3-4 जखमांमधून रक्ताचे फवारे उडून बघता बघता शरीरातलं 2-2.5 लिटर रक्त खाली गेलं. दॅट कॉजेस शॉक ड्यू टू हॅमरेज. तेव्हा डॉक्टरांना विचारताना शॉक मध्ये परावर्तित व्हावा एवढा मोठा तो हॅमरेज होता का, व्हॉट वॉज द एक्सटेंट ऑफ दॅट हॅमरेज, हे आपण जरूर विचारू शकतो. आत्महत्या करणारे लोक, ज्या तुम्ही जर सिनेमे वगैरे पाहिले असतील तर इथल्या शिरा कापून घेतात, म्हणजे मुख्य शिरा आहेत ना, कारण इथे कापलं किंवा मांडीजवळची जी एक धमनी मुख्य आहे ती जर कापली गेली तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात रक्त त्याच्यातून पटकन बाहेर पडतं. आणि अशा वेळेला अशा ठिकाणी लागलेला असताना मनुष्य लवकर मरतो, बिकॉज द इफेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲक्ट इज शॉक ड्यू टू हॅमरेज, अँड द कॉज ऑफ डेथ अंडर दोज सर्कमस्टन्सेस इज अ कॉज ऑफ शॉक ड्यू टू हॅमरेज. हे जे कॉज ऑफ डेथ आहे हे डॉक्टर त्याच्यात लिहित असतात. पुढचा आस्पेक्ट आहे टाईम ऑफ डेथ, जे पोस्टमॉर्टमसाठी आपल्याला आवश्यक असतं. आता टाईम ऑफ डेथ हे कसं ठरवायचं, खटला चालवणाऱ्याच्या दृष्टिकोनातून, फौजदारी खटला चालवणाऱ्याच्या दृष्टिकोनातून हा एक अत्यंत क्रुशियल पार्ट आहे असं मी आपल्याला म्हणेन. कारण एखादी घटना केव्हा घडली, कुठे घडली याच्याविषयी सांगणारे विटनेसेस असतात, पोलीस तयार करतात, कागदपत्र तयार करतात, पण अनेक कारणं असतील. आपल्याला आता त्या कारणांमध्ये जायचं नाही, कोणावर टीका करायची नाही, पण वस्तुस्थिती ही आहे की बऱ्याच वेळेला ही कागदपत्र खोटी किंवा अप्रामाणिक पद्धतीने तयार केली जातात. घटना घडते एकदा एका पर्टिक्युलर वेळेला, दाखवली जाते दुसऱ्या वेळेला, इतर साक्षीदारांचा तिथं प्रेझेन्स सुटेबल वाटावा अशा पद्धतीने त्याची वेळ मागे पुढे केली जाते. फक्त गंमत अशी आहे की मेडिकल सायन्सची जर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर पोस्टमॉर्टेम ऑब्झर्वेशन्समध्ये त्याच्यातला जो लूपहोल असतो तो आपोआप तुम्हाला सापडतोच सापडतो, इफ यू आर व्हिजिलंट इनफ टू रीड दोज नोट्स केअरफुली. आणि मग तुम्ही तो प्रश्न विचारू शकता की हे जे समोर दिसतं आहे याच्या आधारे मी असं तुम्हाला सांगतो की अमुक अमुक इतक्या वाजेच्या अगोदर हा मृत्यू नक्की झालेला नाही. एक सोपं उदाहरण घेऊयात आपण की लास्ट सीन टुगेदर अशी थिअरी आहे.
डायरेक्ट पुरावा मृत्यूचा नाही, खुनाचा डायरेक्ट पुरावा नाही, पण लास्ट सीन टुगेदर असा पुरावा आहे की संध्याकाळी 6 वाजता या दोघांना एकत्र बघितलं आणि नंतर तो मेला. आणि असं आहे की आरोपी 7 वाजता दुसऱ्या कोणाला तरी तिथे दिसला आणि पोलीस जे तयार करतात की 7 वाजता आरोपी दिसला, पण तो अत्यंत घाबरलेला होता, त्याला आम्ही विचारलं तुला काय झालं, पण काही उत्तर न देता तो तिथून निघून गेला वगैरे वगैरे, जेणेकरून त्याचं सबसिक्वेंट कंडक्ट जुन्या सेक्शन 8 प्रमाणे असलेलं हे रेलेव्हंट असावं, असे कागद तयार होतात. आता इथे पोस्टमॉर्टेम नोटच्या आधारे म्हणजे कशाच्या आधारे ते आता मी सांगतोय पुढे, पण एक त्याचा फक्त समरी सांगतो की पोस्टमॉर्टेम नोटच्या आधारे जर आपल्याला असं एस्टॅब्लिश करता आलं, असं दाखवता आलं कोर्टाला की सर हा मृत्यू रात्री 8च्या आधी नक्की झालेला नाही, टाइम ऑफ डेथ ॲज अपियर्स फ्रॉम द ऑब्झर्वेशन्स इन द PM इटसेल्फ, दॅट टाइम ऑफ डेथ इज सर्टनली 8 PM ऑनवर्ड्स. तर याचा दुसरा अर्थ असा होतो की 7 वाजता त्याला एकट्याला लोकांनी आधीच पाहिलेलं आहे, याचा अर्थ त्याने मारलेलं नाही हे तर नक्की आहे. कारण लास्ट सीन टुगेदरची थिअरी केव्हा लागेल, जर तो मृत्यू 7च्या आधी घडला तर. जर 7च्या नंतर घडला तर हा आरोपी तुम्हाला 7 वाजता एकटा दिसलेला आहे ना, मृत मनुष्य भले दिसला नसेल, पण याचा अर्थ असा की तो दुसऱ्या कोणा सोबत तरी होता किंवा ॲटलिस्ट जिवंत होता, कुठे का असे ना, एवढं दिसतं. आणि त्या आधारावरती कोर्टाला आपला निर्णय द्यावा लागतो. इतकं हे महत्त्वाचं असतं. म्हणजे जिथे जिथे प्रत्यक्षामध्ये डायरेक्ट एव्हिडन्स नसतो अशा ठिकाणी, आणि जिथे डायरेक्ट एव्हिडन्स असतो पण कळतं की हा खोटा बोलतोय, तिथे त्या साक्षीदाराचा खोटेपणा पण उघडकीला आणण्यासाठी. याचं कारण काय माहिती का, आपल्यापैकी तर वकील साहेब मला थोडं क्षमा करतील, पण सरकारी वकिलांचं एक अत्यंत आवडीचा आर्ग्युमेंट कायमस्वरूपी चालत आले अनेक वर्षांपासून, वकील साहेब अनेक वर्षापासून चालत आलेला आर्ग्युमेंट आहे, मॅन मे टेल लाय, सर्कमस्टन्सेस डू नॉट. मी 88 साली प्रॅक्टिसला आलो तेव्हापासून तर थेट आजतागायत मी हे ऐकतो, त्याच्यात तुम्ही पण ऐकलं असेल. आणि चुकीचं नाही आहे, मी असं म्हणत नाही की ते चुकीचं आहे, 100% बरोबर आहे. पण मग तेच म्हणणं आहे की सर्कमस्टन्सेस डू नॉट हे जसं आम्हाला लागू पडतं तसं तुम्हाला लागू पडतं. म्हणूनच सर्कमस्टन्सेस जर असं सांगत असतील की हा 8च्या आधी मेला नाही, तर तुमचे मेन जरी सांगत असतील की तो 6 वाजता मेला, तरी आम्ही म्हणू की मेन मे टेल लाय, सर्कमस्टन्सेस डू नॉट. पण हे सर्कमस्टन्सेस मेडिकल सायन्सच्या आधारे तुम्हाला आणावे लागतात. मग आता मगाशी मी आपल्याला सांगितलं की सोमॅटिक डेथ आणि मोलेक्युलर डेथ या दोघांच्या मध्ये घडणाऱ्या गोष्टींच्या आधारे टाइम ऑफ डेथ आपण सांगू शकतो, मेडिकल सायन्स सांगू शकतो. कोणकोणत्या, तर त्यातले जे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत ते मी आपल्याला सांगतो. एक असतो तो म्हणजे कूलिंग ऑफ बॉडी. म्हणजे मी आता आपल्याला काय सांगतोय, सोमॅटिक डेथ झाल्यानंतर मोलेक्युलर डेथ होण्याच्या दरम्यानच्या काळामध्ये शरीरामध्ये कोणकोणते फेरबदल होतात की जे फेरबदल डॉक्टरांनी बघणं, ऑब्झर्व करणं आणि PM नोटमध्ये लिहिणं अपेक्षित आहे, ते मी सांगतो आहे. त्यातलं पहिलं कूलिंग ऑफ बॉडी. कूलिंग ऑफ बॉडीमध्ये आपण जर बघितलं तर ज्या वेळेला पोस्टमॉर्टमच्या अगोदर काय घडत असतो मृत्यूच्या वेळेला, आपल्याला कोणी सांगू शकेल का? पोस्टमॉर्टमच्या अगोदर घडणारी गोष्ट कोणती पुराव्याच्या दृष्टिकोनातून? इन्क्वेस्ट पंचनामा. इन्क्वेस्ट ज्या वेळेला होतं तेव्हा इन्क्वेस्टमध्ये जे लिहिलेलं असतं, इन्क्वेस्टमध्ये पंचांच्या आणि पोलिसांच्या तोंडी एक स्टँडर्ड वाक्य असतं की सदर प्रेताला हात लावून पाहिले असता ते गरम लागले किंवा थंड लागले, जे काय किती वेळाने केले ते साधारण तेवढा अंदाज असतो त्यांना, असं ते फक्त लिहितात. मी ज्या हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन मॅन्युअलचा उल्लेख केलेला आहे त्याच्यात या गोष्टीचा स्पेसिफिक रेफरन्स घेतलेला आहे की तो कॉलम भरत असताना डॉक्टरांनी पोलिसांच्या इन्क्वेस्टमध्ये काय लिहिलेलं आहे ते जसंच्या तसं लिहू नये. कारण तेही तुम्ही बघितलं असेल की अनेक PM नोट्समध्ये त्या कॉलमच्या समोर ॲज पर इन्क्वेस्ट असं लिहिलेलं असतं. समथिंग विच इज नॉट एक्सपेक्टेड. ॲज पर इन्क्वेस्ट नाही. तुमचं म्हणणं काय ते तुम्ही सांगा. मग शेवटी पंचांसारख्या एका नॉन मेडिकल माणसाने हात लावून बघणं आणि डॉक्टरने तपासून बघणं याच्यात फरक पडायला पाहिजे. पण कशासाठी असतं ते सगळं?
मुळामध्ये, तर कुलिंग ऑफ बॉडीसाठी. कुलिंग ऑफ बॉडी म्हणजे काय, तर माणसाचं शरीर म्हणजे एक लक्षात घ्या, एक प्रकारची भट्टी आहे. माणसाचं शरीर एक प्रकारची भट्टी आहे. शरीरातल्या पेशींमध्ये सतत उष्णता तयार होत असते. का तयार होत असते, तर फुफ्फुसातनं आणि हृदयातनं, म्हणजे फुफ्फुसातनं त्याच्यात ऑक्सिजन मिसळला जातो आणि हृदयातनं अशुद्ध रक्त, शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त, शुद्ध रक्त संपूर्ण शरीरात ते सर्क्युलेट होत राहतं. त्याच्यामुळे शरीरात उष्णता असते कायम. म्हणूनच असं म्हणायला हरकत नाही की इट्स जस्ट लाईक अ फर्नेस, कमी याच्यावरती पण कायम जळणारी ती भट्टी असते रक्ताची. जेव्हा हे हृदय थांबतं, ज्या वेळेला रक्त सर्क्युलेट होण्याचं थांबतं, तेव्हा नॅचरली काय होतं की ही भट्टी बंद पडते. भट्टी बंद पडली की त्याचा अर्थ काय दुसरा, की जी उष्णता चलनवलनाने तयार झालेली उष्णता आहे शरीरामध्ये, ती आपोआपच संपणार. आणि मग ती संपली की त्याचा परिणाम काय होतो, की हळूहळू हळूहळू शरीर हे नैसर्गिकरित्या बॉडी टेम्परेचर आणि रूम टेम्परेचर एकच होईपर्यंत ते खाली उतरत राहणार. मग माणसाचं शरीर रूम टेम्परेचरला जे येत असतं, खाली उतरत उतरत येत असतं, हे जे उतरणं आहे 32 डिग्रीपासून, हे जे उतरणं आहे, हे उतरणं हे साधारणपणे अर्धा डिग्री पर आवर या रेटने असतं, साधारण लूजली स्पीक. तेव्हा ॲक्च्युली खरं म्हणजे परिस्थिती अशी आहे की त्याच्यासाठी वेगळं मीटर, थॅलेटोमीटर म्हणून एक वेगळं मीटर असतं. त्या मीटरच्या आधारावर डॉक्टरांनी त्याचं, तुम्ही बघितलं त्यावेळेला किती टेम्परेचर होतं PM नोटमध्ये, हे लिहायला पाहिजे. कारण त्याच्या आधारावरती आपण सांगू शकतो की मृत्यूला किती वेळ झाला. पण ते तसं लिहित नाही, ते फक्त गरम होतं का थंड होतं एवढंच लिहितात. सो इट्स अ फर्स्ट फॅक्टर, कुलिंग ऑफ बॉडी. मग ही कुलिंग ऑफ बॉडी केव्हापासून सुरू होते, तर साधारणपणे मृत्यूनंतर एखादा तास गेला की लगेच सुरू होते. तिथपासून ती कुलिंग हळूहळू हळूहळू चालू होऊन जाते. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे, त्याला आपण म्हणतो पोस्टमॉर्टेम लिव्हिडिटी. परत पोस्टमॉर्टेम हा शब्द त्याच्यात आला. पोस्टमॉर्टेम म्हणजे मृत्यूनंतर. लिव्हिडिटी या शब्दाचा मराठीतला सोपा अर्थ आहे लिबलिबितपणा, मऊपणा. पोस्टमॉर्टेम लिव्हिडिटी काय, कसं, कशासाठी, तर मी मगाशी आपल्याला सांगितलं की शरीराची भट्टी जोपर्यंत चालू असते तोपर्यंत रक्त फिरतं असतं. एकदा ती थांबली की रक्त कोणत्या तरी फोर्सने दुसरीकडे जाऊ शकत नाही. आता मी इथे उभा आहे, माझं हृदय इथे असतं, डोकं त्याच्या वरच्या बाजूला आहे. ग्रॅव्हिटीच्या नियमानुसार खरं म्हणजे रक्त वर जायला नको, कारण कोणताही द्रव पदार्थ जर बाह्य फोर्स नसेल तो जमिनीकडे खेचला जातो. हा नियम आहे भौतिकशास्त्राचा. रक्तही तसंच खेचलं जायला पाहिजे, पण ते माझ्या मेंदूपर्यंत जातंय, पोचतंय. का पोचतंय, तर शरीराचं पंपिंग चालू आहे म्हणून, त्याला एक्सटर्नल फोर्स आहे म्हणून. हा एक्सटर्नल फोर्स थांबला की ते रक्त दुसऱ्या म्हणजे ग्रॅव्हिटीच्या उलट दिशेने जाणारच नाही, ते फक्त ग्रॅव्हिटीच्या दिशेने येईल. म्हणूनच मृत्यूच्या वेळेला तो मनुष्य ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनमध्ये त्याच्या शरीराचा जो अवयव जमिनीला सगळ्यात जवळ असेल तिथे ते रक्त जवळ साठतं. सर्वसामान्यपणे सुपाईन पोझिशनला म्हणजे उताळणं झोपलेलं असलं की पोस्टमॉर्टेम लिव्हिडिटी कुठे दिसणार आहे, तर स्कॅप्युलर रिजन म्हणजे याच्या पाठीच्या मागच्या बाजूला, बटक्सला, पोटऱ्यांना आणि टाचेपाशी. कारण ही जी शरीराचे भाग आहेत हे सगळे भाग हे याला जोडलेले असतात जमिनीला. तेच पालथं असेल तर छातीपाशी येईल ते. पण त्याचा म्हणजे अर्थ काय की रक्ताभिसरण थांबलं, त्याचं चलनवलन थांबलं की ते रक्त जमिनीच्या दिशेने ग्रॅव्हिटेशन फोर्सने ओढलं जातं, गुरुत्वाकर्षणाने. आणि तिथे ओढलं गेलं एकदा की तिथून पुढे कुठं जात नाही, ते तिथेच साचून राहतं. आणि साचून राहिलं की ती कातडी जी असते ना, त्या कातडीतल्या तिथे त्या रक्ताला फिरवणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्या कपॅसिटीपेक्षा जास्त रक्त तिथे येतं. मग त्याला असं मऊपणा लागतो. ती पोस्टमॉर्टेम, त्याला म्हणतात पोस्टमॉर्टेम लिव्हिडिटी. त्या पोस्टमॉर्टेम लिव्हिडिटीचं परिस्थिती म्हणजे काही वेळेला त्याचं ब्लिस्टरसारखं असतं, त्याला हात लावला की तो जो फुगा असतो तो एका बाजूला सरकतो. याचा अर्थ ते अजून पूर्ण सेट व्हायची आहे. नंतर पूर्ण फिक्स झाली की नुसतंच दाबलं जातं, इकडे तिकडे सरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, पोस्टमॉर्टेम लिव्हिडिटीमध्ये रक्ताचा रंग कसा होतो याच्यावर पॉयझनिंग झालेला आहे की नाही त्या व्यक्तीला हे पण ठरवता येतं. पोस्टमॉर्टेम लिव्हिडिटीमध्ये कातडीचा जो वरतून दिसणारा रंग आहे, जांभळटसर आहे, डार्क रेड आहे, ब्राऊन आहे, याच्या आधारावरती पॉसिबिलिटी ऑफ पॉयझन विल बी देअर.
तेव्हा पोस्टमॉर्टम लिव्हिडिटीने तुम्हाला टाईमही कळू शकतो आणि शक्यता पॉयझनिंगची शक्यता रक्तामध्ये पॉयझन गेल्याची ती पण कळू शकते. आता ही जी पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी आहे ही साधारण 3 तासानंतर सेट ऑन व्हायला सुरुवात होते आणि नंतर पुढे 12 ते 24 तास ती सतत पुढे चालू राहते कंटिन्युअस. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फॅक्टर आहे त्याला आपण म्हणतो रिगर मॉर्टिस. मॉर्टिस वन्स अगेन रिलेट्स टू डेथ. मॉर्टिस म्हणजे मृत्यूशी संबंधित. रिगर याचा अर्थ ताटपणा, कडकपणा, हा स्नायूंशी संबंधित आहे. पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी रक्ताशी संबंधित आहे, रिगर मॉर्टिस स्नायूंशी संबंधित आहे. आपल्या स्नायू हालचाल करत असतात कारण त्यांना प्रोटीन मिळतं आणि मेंदूकडनं सिग्नल्स मिळतात, त्यामुळे ते हालचाल करत असतात. हे थांबलं एकदा की ते स्नायू जसे आहेत तसे कडक होऊन जातात, स्टिफ होतात. आणि स्टिफ झाले की जी आहे ती पोझिशन तशी राहते. मग तुम्ही बघितलं असेल की जेव्हा मृत्यू घडतो तेव्हा सवयीने, माहिती असतं असत नाही, पण अगदी खेड्यातले माणसं सुद्धा मृत्यू घडल्यानंतर त्या प्रेताच्या अगोदर डोळे बंद करतात. का बंद करतात? रिगर मॉर्टिस डेव्हलप होण्याचं पहिलं ठिकाण कोणतं आहे? पापण्या. सगळ्यात पहिल्यांदा इथे डेव्हलप होतात. त्यामुळे त्या जर तुम्ही वेळेवर बंद केल्या नाहीत तर त्या उघड्याच्या उघड्याच राहतील आणि मग काही केल्या त्या बंद होत नाही. म्हणून अगोदर आयलिड्स बंद करणं जरुरीचं असतं. तसंच प्रेताला तुम्ही जर तिरडीवरती ठेवलेलं प्रेत पाहिलं असेल तर दोन्ही अंगठे बांधलेले असतात, तांब्याच्या तारेने वगैरे अंगठे बांधतात. ती धार्मिक विधी नाही आहे, तो वैद्यकीय विधी आहे. याचं कारण ते अंगठे जर तुम्ही एकत्र नाही बांधले तर पायाला आपोआप वाक येतो. बिकॉज ऑफ रिगर मॉर्टिस पाय असे फताडे होऊन जातात, तिरपे होतात आणि ते अत्यंत विद्रूप दिसतं. ते होऊ नये म्हणून जेव्हा रिगर मॉर्टिस तयार झाले नाहीत, फ्लेक्झिबिलिटी शरीरात आहे, तेव्हाच ते अंगठे एकत्र बांधतात. म्हणजे ते ती बॉडी ही डिफॉर्म होत नाही. तेव्हा हे रिगर मॉर्टिस हे सुद्धा साधारण 6 तासानंतर डेव्हलप व्हायला सुरुवात होते. 12 ते 24 तास राहतं, मग हळूहळू खाली येतात. याच्यामध्ये 2 स्टेजेस असतात. पहिल्यांदा रिगर मॉर्टिस डेव्हलप होण्याची स्टेज, त्याला म्हणतात सेट ऑन ऑफ रिगर मॉर्टिस. आणि दुसरी सेकंडरी फ्लॅसिडिटी, म्हणजे काही काळ हे स्नायू कडक राहतात पूर्ण आणि काही काळानंतर हळूहळू ते पूर्ण शिथिल पडतात. म्हणजे त्याच्यातला ताटपणाही चालला जातो, पण त्याची सगळे पेशी विघटन व्हायला सुरुवात होऊन जाते. मग ते पूर्ण हे होतात, फ्लॅसिड होतात, मऊ होऊन जातात. त्याला म्हणतात सेकंडरी फ्लॅसिडिटी. त्यामुळे रिगर मॉर्टिस दिसले नाहीत, कडकपणा दिसला नाही तर त्याचा आपल्याला प्रश्न हा विचारता येतो की दिसला नाही म्हणजे सेट ऑन व्हायचं होतं का सेकंडरी फ्लॅसिडिटी होती? हे तुम्ही सांगू शकता का? दोन्हीची सिम्पटम्स वेगळी असतात आणि डॉक्टरने ते लिहिणं अपेक्षित असतं की रिगर मॉर्टिस नॉट सीन बिकॉज सेकंडरी फ्लॅसिडिटी इज सेट ऑफ. म्हणजे मग किती तास उलटून गेले हे आपण सांगतो. आणि हे सगळं धरून शेवटचा भाग असतो डिकम्पोजिशन. साधारण 36 तास पूर्ण होऊन गेले की उरलेली सगळी लक्षणं आता बाजूला राहतात. कुलिंग ऑफ बॉडी पूर्ण होतं, रिगर मॉर्टिस पूर्ण होऊन जातं आणि मग डिकम्पोजिशनला हळूहळू सुरुवात होते. डिकम्पोजिशन याचा अर्थ पेशी विघटन. हे पेशी विघटन हळूहळू चालतं. 36 तासापासून 72 तासापर्यंत हे विघटन चालू असतं आणि ते चालूच राहतं. त्याच्यात ते पूर्णपणे शरीर डिकम्पोज होईपर्यंत, म्हणजे संपूर्ण शरीराचं एक प्रकारे म्हटलं तर कातडीच्या आतमध्ये पाणी होईपर्यंत हे डिकम्पोजिशन सुरू राहतं. डिकम्पोजिशनची स्टेज आणि डिकम्पोजिशनचं वय याच्यामध्ये नैसर्गिक फॅक्टर्स मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हॉल्ड असतात. म्हणजे हे प्रेत कुठे सापडले, पाण्यामध्ये सापडले का बाहेर सापडले, ते कोणत्या ठिकाणी आहे, म्हणजे आमच्या आता जळगावसारख्या ठिकाणी आहे का अलिबागसारख्या ठिकाणी आहे. इथे असेल तर हवेमध्ये असलेल्या आर्द्रतेमुळे त्याच्यात फरक पडतो. जळगावसारख्या कोरड्या ठिकाणी असेल तर त्याला त्या डिकम्पोजिशनला वेळ जास्त लागतो कारण हवेत कोरडेपणा असतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करून काही एक स्टँडर्ड वेळा ठरवलेल्या आहेत. मोदींच्या पुस्तकात, टेलरच्या पुस्तकात, पारिखांच्या पुस्तकात, इव्हन माझ्या पुस्तकात सगळीकडे तो चार्ट आपण दिलेला आहे की किती तास साधारण अमुक ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे मृत्यूला किती तास झाले असतील. या सगळ्याच्या आधारे 6 तास मृत्यूला, 12 तास मृत्यूला, 24 तास उलटून गेलेत. हे बरोबर आहे का चूक आहे का कसं आहे? एक उदाहरण म्हणून मी आपल्याला देतो, चुकीचा वापर कसा होऊ शकतो. एक XYZ खटला होता. त्या खटल्यामध्ये आरोप असा होता की एका माणसाने दुसऱ्या माणसाला त्यांचं काय जे काय वाद असतील विहिरीत ढकलून मारलं.
विहिरीमध्ये ढकलून त्याला मारलं, अशी त्याची स्टोरी होती. याने बचाव जो घेतला होता तो बचावच असा घेतला होता की मी याला ढकललं नाही, तिथे त्याचं माझं बोलणं झालं हे बरोबर आहे, पण नंतर तो दारू प्यायलेला होता, तो विहिरीच्या काठावर उभा असताना त्याचा तोल गेला आणि तो पडला आणि मेला. ही त्याचा बचाव होता, ऑफिशियल बचाव होता. आता या वकील साहेबांनी डॉक्टरांना पोस्टमॉर्टममध्ये टाइम ऑफ डेथवर इतके प्रश्न विचारले, असं असेल तर काय, तसं असेल तर काय, तसं असेल तर काय. म्हणजे त्यांचं माझं बोलणं काही झालं नाही, पण मी उदाहरण म्हणून सांगतोय. आता तुम्ही विचार करा की काय फरक पडणार होता त्याचे. व्हाय वी आर पुटिंग दिस क्वेश्चन्स. तुमचं म्हणणं काय आहे की त्याच ठिकाणी, त्याच प्रकारे, त्याच जागी, त्याच वेळेला तो मृत्यू घडलेला आहे. फरक फक्त कुठे? तो म्हणतो तू ढकललं, तुम्ही म्हणता तुझा पाय घसरला. मग याचा सगळ्याचा टाइम ऑफ डेथशी काय संबंध आहे? टाइम ऑफ डेथ तोच राहणार आहे ना. तो पडला आणि मेला काय, आणि तो ढकलला आणि पडून मेला काय, दोन्हीचा टाइम ऑफ डेथ तोच राहणार आहे. मग अशा परिस्थितीत जर तुमचा बचाव मुळात असा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टाइम ऑफ डेथवरती विनाकारण प्रश्न विचारून कोर्टाचा, तुमचा, डॉक्टरांचा, सगळ्यांचा वेळ कशाला वाया घालवता? सो यू कॅन पुट द क्वेश्चन्स ऑन द टाइम ऑफ डेथ ओनली इफ द टाइम मॅटर्स फॉर यू. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास करायचा तो हा करायचा की खरोखर आपल्याला या मुद्द्यावरती प्रश्न विचारणं गरजेचं आहे असं जर वाटलं तर त्या मुद्द्यावर प्रश्न विचारा. कॉज ऑफ डेथ, इफ यू आर नॉट चॅलेंजिंग द कॉज ऑफ डेथ. उदाहरणार्थ विषप्रयोगाने बाईने आत्महत्या केली. एक पूर्वी 306चे नेहमी खटले असायचे किंवा सासरच्या छळाला कंटाळून विषारी पदार्थ सेवन करून तिने आत्महत्या केली आणि तुमचा एकूण सगळा बचाव असा दिसतो की हे सगळं तिने आत्महत्या केली, याचा चॅलेंज कुठंच केलेलं नाही आहे. फक्त काय की आम्ही छळ केला नाही, तिचं दुसरं काहीतरी कारण होतं, तुम्ही कारण दाखवलं दुसरं काहीतरी, व्हॉट एव्हर युअर डिफेन्स इज. मग मुळामध्ये तिने विष घेतलं आणि ती अमुक अमुक तारखेला मेली, हे जर तुम्ही चॅलेंज करत नाहीये तर ते कॉज ऑफ डेथ बद्दल उगाच प्रश्न का विचारताय तुम्ही? यू आर अडॉप्टिंग द सेम कॉज ऑफ डेथ. ओनली थिंग इज दॅट यू आर सेइंग दॅट consumption of poison is not because of you, it is irrespective of you. It's okay, that is your defense. But why then you are challenging the cause of death? तेव्हा टाइम ऑफ डेथ असो का कॉज ऑफ डेथ असो, पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना प्रश्न तेव्हाच विचारणे योग्य आहे जेव्हा तुम्हाला ते चॅलेंज करायचे असते. हे झालं पोस्टमॉर्टमचा विषय. याच्याशिवाय सुद्धा पोस्टमॉर्टममध्ये अजून पुष्कळ आस्पेक्ट्स आहेत, पण सगळे आपण आता नाही कव्हर करू शकणार. आता आपण एक्झामिनेशन ऑफ लिव्हिंग पर्सनकडे येऊया. इंजरीज. जसं मृत्यूच्या वेळेला पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन असतं तसं जिवंत माणसाचे जखमा या तपासल्या जातात. पुढं सांगायचं तर पोस्टमॉर्टम नोटमध्ये सुद्धा अंगावरच्या जखमांचा उल्लेख असतोच, कॉलम नंबर 17 आणि 18 मध्ये तो त्याच्यामध्ये ऑलरेडी असतो. पण जिवंत माणसांचा आणि त्या दोन्हीचा आपण एकत्र विचार करू, पण नेचर ऑफ इंजरी आणि त्याच्यातनं निघणारा निष्कर्ष हा दोन्हीकडे आपण कॉमन करू शकतो. पोस्टमॉर्टम मधल्या इंजरीचा संबंध जो येतो तो फक्त एका महत्त्वाच्या मुद्द्यासाठी येतो, व्हेदर द इंजरी इज नोटिस बाय यू वेअर पोस्टमॉर्टम ऑर अँटेमॉर्टम. अँटे याचा अर्थ आधी, अँटी नाही, अँटे, ANTE. वेदर दे वेअर पोस्टमॉर्टम ऑर अँटेमॉर्टम, एवढ्यापुरता फक्त तिथे विषय आहे. पण एक्झामिनेशन ऑफ अ लिव्हिंग पर्सनमध्ये जेव्हा या इंजरीज तपासल्या जातात तेव्हा जे तपासून सर्टिफिकेट दिलं जातं त्याला आपण म्हणतो MLC, मेडिको लिगल सर्टिफिकेट. हे जे MLC दिलं जातं हे MLC सुद्धा कसं दिलं पाहिजे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिलं पाहिजे, हे त्या हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन मॅन्युअलच्या चॅप्टर 12 मध्ये दिलेलं आहे. ते त्या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यातून कोर्टाला कोणत्या तरी निष्कर्षाप्रत जाता आलं पाहिजे, अशा पद्धतीने ते पाहिजे, याच्यासाठी ते आहे. मग आता इंजरीजचं जर आपण बघितलं तर इंजरीजमध्ये कोणकोणत्या इंजरीज असतात? बर्न इंजरीज असतात, मेकॅनिकल इंजरीज असतात, गनशॉट इंजरीज असतात. या महत्त्वाचे जे भाग आहेत ते हे आहेत: बर्न इंजरीज, मेकॅनिकल इंजरीज, गनशॉट इंजरीज. These are main 3 aspects which we will consider now. बर्न इंजरीजचे प्रकार, पोट प्रकार त्याच्यातले पुढे. बर्न इंजरीज कोणकोणत्या प्रकारचे असतात? आपल्याला असं वाटतं की बर्निंग किंवा जळाल्याच्या जखमा याचा अर्थ आग लागली आणि जळाल्या, नुसतं तेवढं नाही आहे. बर्न इंजरीजचे वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर आहे.
कोणकोणते प्रकार आहेत? तर बर्न इंजरीजमध्ये तुम्हाला ॲक्च्युली थर्मल बर्न्स, पहिला प्रकार थर्मल बर्न्स, म्हणजे आपण ज्याला ॲक्च्युली आग लागली, जळाल्या आणि आगीचा चटका बसला म्हणतो. थर्मल बर्नच्या नंतर दुसरा त्याच्यातला आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बर्न्स. मग आहे स्कॅल्डिंग म्हणजे वाफेने येणारी, रेडिएशन. या सगळ्याच्या सगळ्या बर्न इंजरीजच्या प्रकारामध्ये मोडतात. गॅस बर्न्स इंजरीच्या प्रकारात मोडतात. कारण या सगळ्यातनं त्वचेवर होणारा परिणाम हा एक कॉमन फॅक्टर असला तरी कशामुळे होतं याच्यात फरक पडतो. आता रेग्युलर थर्मल बर्न्स जे असतात त्याचा अर्थ बाहेरून तुम्हाला काय कुठेतरी आगीचा स्पर्श होतो आणि म्हणून त्याच्यामध्ये येतो, शरीरावर त्याचा परिणाम होतो, त्याला आपण थर्मल बर्न्स म्हणतो. उकळतं पाणी अंगावर सांडलं तर त्याच्याने पण बर्न इंजरीजच होतात, त्याचे परिणाम वेगळे असतात. वाफेमुळे अत्यंत गरम वाफ तुमच्या अंगावर आली त्याच्यामुळे जे होतात तेही बर्न इंजरीज असतात. कोल्ड बर्न सुद्धा असतात. आपण लक्षात घ्या, तुम्ही जर काश्मीर ह्याच्यासारख्या म्हणजे ट्रेकिंग सारख्या ठिकाणी कुठे गेला असाल हिमालयामध्ये, तर बर्फामध्ये जर मनुष्य एखादा अडकला तर फ्रॉस्ट बाईट आपण त्याला म्हणतो. हा जो फ्रॉस्ट बाईट आहे, या बाईटचा अर्थ म्हणजे बर्फाने चावा घेतला अशा अर्थाने, तो बाईट म्हणजे काय असतं तर दे आर कोल्ड बर्न्स ॲक्च्युली. तेव्हा हे जे कोल्ड बर्न्स आहे याचा अर्थ असा की अति थंड हवेने, जसा अतिउष्णतेने शरीरावर विपरीत परिणाम होतो तसा अति थंड हवेने पण शरीरावर विपरीत परिणाम होतो. आणि तो जो परिणाम आहे तो परिणाम या फ्रॉस्ट बाईटमध्ये येतो आहे, त्याला कोल्ड बर्न म्हणतात. स्कॅल्डिंग आपण आधीच बघितलं. इलेक्ट्रिक बर्न्स. आता थर्मल बर्न्सचे होणारे परिणाम आणि इलेक्ट्रिक बर्न्सचे होणारे परिणाम यात फरक असतो. त्याच्यामुळे नुसत्या बर्न इंजरीज या आधारावर आपल्याला जाता येत नाही, तर त्याचे परिणाम कसे होतात. बर्न इंजरीची ग्रॅव्हिटी ही केव्हाही किती खोलवर गेलेली आहे याच्यावर अवलंबून असते. आणि मग त्याच्यासाठी त्वचेचे लेयर्स आपल्याला थोडेसे माहिती असावे लागतात. बेसिक त्वचेच्या लेयर्सच्या आधारावर आपण हे ठरवू शकतो. अगदी वरच्यावर जर असेल तर आपण त्याला एपिडर्मल बर्न्स म्हणतो, मग डर्मो एपिडर्मल म्हणतो. या पद्धतीने ते जातात. पूर्वीची एक पद्धत अशी होती, म्हणजे पूर्वीची जी कॅटेगरीज होती त्या कॅटेगरीजमध्ये 6 डिग्रीज त्याच्या वेगवेगळ्या त्वचेच्या लेअरच्या गृहीत धरून डीप बर्न्सपर्यंत 6 प्रकार त्याच्यात सांगितले होते. आता नवीन प्रकारामध्ये त्यातले 2-2 प्रकार एकत्र करून फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री अशा 3 डिग्रीज ठेवलेल्या आहेत त्यांनी. त्यातली सगळ्यात सुपरफिशियल ज्याला असतं त्याला आपण एपिडर्मल म्हणतो. एपी या शब्दाचा मेडिकल सायन्समधला अर्थ वरच्या बाजूचा. एपी म्हणजे वरच्या बाजूचा, डर्मिस म्हणजे त्वचा. त्वचेच्या अगदी वरच्या अंगाला होणारा जो त्याचा परिणाम आहे तो एपिडर्मल बर्न्स आहे, वरवरच्या जखमा. आणि डीप बर्न्स त्याच्या अगदी खालपर्यंत जाणार आहे, थेट मसल्सपर्यंत जाणार आहे. याचं महत्त्व कुठे असतं आणि कसं असतं तर मुळामध्ये याचं किती पसरलेले आहेत हे ठरवावं लागतं. हे जे ठरवलं जातं ना याच्यासाठी मेडिकल सायन्समध्ये आणखीन एक कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टला म्हणतात रूल ऑफ 9. रूल ऑफ 9 याचा अर्थ शरीराच्या एकूण किती भागावरती जळाल्याच्या जखमा, भाजल्याच्या जखमा झालेल्या आहेत हे त्याच्याने ठरू शकतं. मग रूल ऑफ 9 म्हणजे काय असतं तर एकूण शरीराचे 11 भाग त्यांनी केलेले आहेत. 11 भागामध्ये प्रत्येक भागाला 9-9% वाटून दिलेले आहेत. 11, 9, 99. आणि शेवटचा भाग हा एवढा फक्त ठेवलेला आहे इथला गळ्याचा. हा एवढा भाग ॲड केला त्याच्यामध्ये की सगळ्याचं मिळून 100% होता. सो 100% बर्न्स याचा अर्थ डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण जळालेली आहे. आणि मग 60%, 62% जे काय असेल त्याच्यामध्ये कोणत्या भागामध्ये किती जळालेली आहे हे त्याच्यात लिहिलेलं असतं. आता याचं महत्त्व कुठे असतं तर 100% डीप बर्न्स असं जर तुमच्या मेडिकल पेपर्समध्ये दिसत असेल PM नोटमध्ये तर 100% आणि डीप बर्न्स म्हणजे डिग्रीसुद्धा डीप आहे अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीचं स्वरयंत्र हे पूर्णपणे जळून गेलेलं असतं. कारण डीप बर्न्स आहे आणि 100% मध्ये हा भाग आला आहे, कव्हर झालेला आहे आधीच. मग अशा अवस्थेत जर त्याच व्यक्तीचा 2 पानी मोठं डाईंग डिक्लेरेशन तुम्हाला दिसलं तर याचा अर्थ ही गोष्ट इम्प्रॉबेबल आहे ना. जी व्यक्ती इतकी जळालेली आहे ती व्यक्ती मोठ्या मुश्किलीने 2 शब्द बोलू शकेल, 1 वाक्य बोलू शकेल, ती व्यक्ती 2 पानं भरेल एवढा मजकूर डिक्टेट करेल आणि कोणीतरी लिहून घेईल, हे शक्य आहे का?
हा विचार कोर्टाने करायचा असतो. म्हणजे याचा अर्थ काय, एक तर जर ती खरोखर बोलली असा तुमच्या पुढे पुरावा आला तर त्याचा अर्थ असा की 100% डीप बर्थ ही नोंद चुकीची. इट इज नॉट 100%, इट इज नॉट डीप. और जर ते बरोबर असेल तर ती बोलली हे म्हणणं चुकीचं. ही जी विसंगती आहे, ही विसंगती कोर्टाच्या डॉक्टरांच्या मार्फत कोर्टाच्या नजरेला आपण आणून देऊ शकतो इफ वी नो द कन्सेप्ट्स. म्हणून बर्न इंजरीच्यासाठी रूल ऑफ 9 माहिती पाहिजे, डिग्री ऑफ बर्न्स म्हणजे काय माहिती पाहिजे, लोकेशन ऑफ बर्न्स म्हणजे काय माहिती पाहिजे, आणि मग आपण ते प्रश्न विचारू शकतो. सो दीज आर बर्न इंजरीज. त्याच्याबरोबर मेकॅनिकल इंजरीज आहे. मेकॅनिकल इंजरीजमध्ये काय काय येत असतं तर त्याच्यामध्ये कोणत्याही जखमेची सुरुवात जी होत असते ती म्हणजे कंट्युजनपासून होते. हे साधारणपणे लालसरपणा आला, थोडंसं सूज आली, त्याला म्हणतात कंट्युजन. कंट्युजन इज द लाइटेस्ट इंजरी टू ए ह्युमन बिंग. एक मी परत इथेच विषय थोडा आहे म्हणून मी गंमत म्हणून सांगतो की मेडिकल सायन्समध्ये जरी इंजरी हा शब्द वापरलेला असला तरी लीगल लँग्वेजमध्ये इंजरी हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. MLC मध्ये इंजरी हा शब्द जरूर सापडेल तुम्हाला. बट इफ यू रेफर टू इंडियन पिनल कोड और नाव भारतीय न्याय संहिता, you will find that the word injury is given in a separate sense. आपल्या कायद्याच्या भाषेमध्ये इंजरी याचा अर्थ बॉडी, रेप्युटेशन, शरीर, माइंड यापैकी कशालाही झालेली इजा म्हणजे इंजरी आहे, नॉट नेसेसरीली बॉडी ओनली. मग बॉडीला झालेली इंजरी जी आहे त्याला आपल्याकडे काही शब्द नाही का? आहे, त्याला हर्ट शब्द आहे, जुना 319 त्याला हर्ट शब्द आहे. जेव्हा आपण म्हणजे आपलं क्रिमिनल लॉ ज्याला हर्ट म्हणतो त्याला डॉक्टर इंजरी म्हणतात थोडक्यात सांगायचं. सो वी आर टॉकिंग अबाउट लिगल कन्सेप्ट ॲज हर्ट, नॉट इंजरी दॅट वे. पण त्यांच्या भाषेमध्ये MLC मध्ये इंजरी शब्द असतो. तेव्हा कंट्युजन, कंट्युजन नंतर ॲब्रेजन, खरवडलेलं. त्याच्यानंतर पुढचा इंजरीचा प्रकार इन्सिजन, इन्साइज वोंड, लॅसरेटेड वोंड म्हणजे कंट्यूज लॅसरेटेड वोंड, पंक्चर्ड वोंड, हे सगळे मेकॅनिकल इंजरीजचे प्रकार आहेत. मग हे कसे असतात तर कंट्युजन म्हणजे याचा अर्थ फक्त त्वचेवरती होणारा त्याचा परिणाम असतो, सूज आलेली असते. ॲब्रेजन याचा अर्थ थोडीशी त्वचा खरवडली जाते, थोडंसं रक्त वरवरचं बाहेर पडतं आणि तेवढ्यापुरते बारीक बारीक खपल्या त्याच्यामध्ये येतात. आपण ओरखडणं ज्याला म्हणतो दॅट इज ॲब्रेजन. त्याच्यावर मोठी जखम असेल, ती जर धारदार शस्त्रांनी कापली गेलेली जखम असेल आपण त्याला इन्साइज्ड वुंड म्हणतो. ती जर जोरात एखाद्या शस्त्राने पण जोरात आघात केला असेल तर कातडी पण फाटते, पण वेडी वागडी फाटते, मग ती कंट्यूज्ड लॅसरेटेड वुंड असते. इन्सिजन इज फाईन, स्मूथ असतं. लॅसरेशन हे फाईन नसतं, वेडं वाकडं असतं. सो CLW इज सपोज टू बी ग्रेवेस्ट वुंड ऑफ ऑल दिस थिंग. इन्सिजन फार खोल असेल तर अर्थातच तेही तेवढं गंभीर असतं, पण इन्सिजन बहुधा फाईन असतं. आणि CLW ही वेडीवाकडी फाटलेली जखम असते. आणि पंक्चर्ड वोंड याचा अर्थ टोकदार हत्याराने थेट आतपर्यंत गेलेली जखम. या प्रत्येक जखमेचं शरीरावर दिसणारं रूप वेगळं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचे जे परिणाम दिसतात. आता उदाहरणार्थ CLWचे जे एजेस असतात, कडा, या कडा इन्व्हर्टेड आहेत का एव्हर्टेड आहेत याच्यावरून त्याला किती वेळ होऊन गेला हे कळू शकतं. त्याच्यामुळे MLC बघताना, इंजरीज बघताना काय बघायचं असतं तर त्या जखमांचं वय किती असलं पाहिजे. फ्रेश असं नुसतं डॉक्टर लिहितात. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता की डॉक्टर व्हॉट डू यू मीन बाय फ्रेश. कारण मेडिकल सायन्समध्ये फ्रेश या शब्दाचा अर्थ ज्याच्यातून अद्याप ब्लिडिंग चालू आहे ते. मग फ्रेश इंजरी जर तुम्ही म्हणत असाल तर इंजरीच्या समोर ब्लिडिंग प्रेझेंट असं असायला पाहिजे तिथे. ते नसताना जर तुम्ही कंट्युजन फ्रेश असू शकतं, पण CLW फ्रेश म्हणायचं पण ब्लिडिंग प्रेझेंट असं लिहायचं नाही. दिस इज समथिंग नॉट पॉसिबल. हे अंतर्विरोधी आहे. हा प्रश्न डॉक्टरांना आपण विचारू शकतो. आणि मग गनशॉट इंजरीज. गनशॉट इंजरीजमधला जो प्रकार आहे महत्त्वाचा तो म्हणजे किती अंतरावरून मारलं गेलेलं आहे. गनशॉट इंजरीचा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की गनशॉट इंजरीमध्ये 2 प्रकार असतात इंजरीचे. एक त्याला इन्ग्रेस वुंड म्हणतो आणि दुसरी त्याला इग्रेस वुंड म्हणतो. ज्या वेळेला, कारण बहुधा गोळीचा व्हेलॉसिटी, त्याचा वेग इतका असतो की ती शरीराच्या एका भागातनं आतमध्ये शिरते आणि दुसऱ्या भागातनं बाहेर पडते. कधी कधी बाहेर पडत नाही, शरीरातच राहते.
मग फक्त इन्ग्रेस वुंड असेल, इग्रेस वुंड नसेल, तर याचा अर्थ पोस्टमॉर्टममध्ये ती गोळी शरीरात सापडली पाहिजे, कुठेतरी गायब होऊन गेली असं होऊ शकत नाही. जर ती शरीरात नसेल तर तुम्हाला इग्रेस वुंड, एक्झिट वुंड दिसायलाच पाहिजे. आणि मग कसं असतं, तर गोळी एका बाजूने आत शिरते, त्यामुळे आतमधली एंट्री वुंड जी आहे, इन्ग्रेस वुंड आहे, एंट्री वुंडला कातडी ही आतल्या बाजूला वळलेली असते आणि एक्झिट वुंडला तीच कातडी बाहेरच्या बाजूला वळलेली असते, कारण गोळी तिकडनं बाहेर पडते. गोळी अशी गोल 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 फिरत जात असते शरीरात, सरळ जात नसते. कोणतीही गोळी प्रचंड वेगाने स्वतःभोवती गोल गोल फिरत जाते. म्हणूनच नेहमीच एंट्री वुंड लहान असते, एक्झिट वुंड मोठी असते आणि त्याच्यातनं डायरेक्शन कळतं. आता एंट्री वुंड तुमची इथे आहे आणि एक्झिट वुंड पाठीच्या मागच्या बाजूला आहे, याचा अर्थ खालच्या बाजूने गोळी मारलेली. आणि एंट्री वुंड इथे आहे आणि एक्झिट वुंड पाठीच्या खालच्या बाजूला आहे, याचा अर्थ वरतून गोळी मारलेली. याच्या आधारे मूळ स्टोरी जी आहे की याने त्याला गोळीने म्हणजे बंदुकीने कसं मारलं, हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे हे आपण ठरवू शकतो. याच्याशिवाय सुद्धा अनेक फॅक्टर्स आहेत. गन रेसिड्यू पावडर जी असते, ते तुमची गन पावडर दिसते का त्या याच्या भोवती, त्याच्याने तुम्ही जवळून मारलं का लांबून मारलं हेही ठरवता येतं. मी आपल्याला परत एकदा क्षमा मागतो आणि परत एकदा सांगतो की या प्रत्येक याच्यात आणखीन जेवढं जाऊ तेवढं सांगण्यासारखं पुष्कळ आहे. पण शेवटी आता 5:30 वाजले, माझी वेळ संपली आणि थोडाफार वेळ आपण अशासाठी ठेवलेला असतो, एक 10-1 मिनटं, की आपल्यापैकी कोणाला काही शंका असतील तर मी उत्तरं त्याचा देऊ शकेन, म्हणून आपण एक 10 मिनटं त्याच्यासाठी ठेवू. तेव्हा नाईलाजाने मला माहिती आहे की मी विषय पूर्ण करू शकलेलो नाही आहे, पण वेळेकडे बघून मला असं वाटतं की आपण मला थांबण्याची परवानगी द्यावी. नमस्कार. So there is a doubt and benefit of doubt should go to accused. And if you are a prosecutor, then you should take care की तुम्ही तुमची स्टोरी जी आहे त्या स्टोरीप्रमाणे तुमचा मेडिकल पेपर आहे की नाही. इफ ही सेज दॅट आय कॅनॉट बी मोर स्पेसिफिक, वेल ठीक आहे, आपण कोर्टाला सांगू शकतो की ही वॉज नॉट इन अ पोझिशन टू एस्टॅब्लिश हिज केस. नाही नाही, म्हणूनच मी आपल्यासारखेसाठी सांगतो की आपण ज्या वेळेला केस ओपन करता तेव्हा दोन्ही पेपर्स आपल्या समोर असतात. सो आपलं काम होतं की बाबा डॉक्टरांना बोलवून त्यांना फक्त त्याच्याकडनं क्लिअर करून घ्यायचं. आणि समजा त्यावेळेच्या डॉक्युमेंटमध्ये त्यांनी लिहिलं नसेल तरी तुम्ही त्यांच्याकडनं ॲज अन एक्सपर्ट एक्झामिनेशन इन चीफमध्ये आणून घेऊ शकता. मग काय होतं जास्तीत जास्त, किंवा यू डिड नॉट मेन्शन इट युअर कंटेम्पररी डॉक्युमेंट इथपर्यंतच, बट सायन्स स्टील रिमेन सायन्स. इफ ही कॅन एक्सप्लेन अबाउट इट, मग ॲटलिस्ट एक काहीतरी पुरावा तरी राहतो. आपण काहीच बोललो नाही तर तो काहीच राहतं, बाजूलाच पडतं. अच्छा, माझी शंका अशी आहे की ॲज पर आफ्टर द जजमेंट इन पूनम वर्मा वर्सेस डॉक्टर व्ही शांता अँड अनदर 1996 for SCC 332, which said that non-MBBS practice was prescribed allopathic medicines constitute medical negligence. So what further guidelines have been issued to regulate such practices? Is the prescription of allopathic drugs and utilization by non-MBBS medical practitioners legally permissible, or it is considered objectionable with the recent guidelines referred to cross-method? वकील साहेब, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की आपण जो प्रश्न विचारला आहे तो मेडिकल फील्डशी संबंधित जरूर आहे, पण मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सशी संबंधित कुठंच नाही आहे. कारण एखादी गोष्ट एखाद्या पॅथीमध्ये एखाद्याने प्रॅक्टिस करावी की करू नये हा तांत्रिक मुद्दा आहे. LLB, मी जर LLB पास झालो नाही तर मी वकिली करतो म्हणजे करू शकतो का नाही, मला उलट तपासणी करता येते की नाही हा मुद्दा वेगळा, पण मी करू शकतो का नाही असा तो प्रश्न राहिला. सो इट्स अ टेक्निकल पॉईंट. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला काय वाटतं किंवा आपल्याला काय वाटतं याच्याने काही फरक आहे. आजचा आपला जो विषय मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स त्याच्याशी त्याचा काही संबंध येत नाही. म्हणजे नाही, केस लॉ तर एक नाही, एक सिंगल काय कितीतरी त्याच्या. आणि हे जे मी सांगतोय तुम्हाला हे तर मी तुम्हाला सांगितलं ना, याच्यामध्ये केस लॉ हा पुढचा मुद्दा आहे. सरकारने जे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल दिलेलं आहे त्याच्यामध्ये दिलेला रूल आहे ना तो की ए डॉक्टर शुड नॉट पुट ए डॅश बिफोर सच कॉलम्स, ही शुड राईट हिज ओन ऑब्झर्वेशन्स असं लिहिलेलं आहे त्याच्यात. ज्यांनी कोणी पुस्तकं घेतलेली नसतील त्यांना विनंती आहे की लिमिटेड कॉपी शिल्लक आहे त्यांनी कृपा करून
लवकरात लवकर माझं निशाण व्यवस्था करण्याची संपर्क करा. आणि आता मी संतोष प्रवासांना विनंती करतो थोडक्यात मागवत व्यक्त ठिकाणी उपस्थित असलेल्या वकील बंधू भगिनींनो, आज बऱ्यापैकी प्रतिसाद देऊन तुम्ही हजर राहिले त्याच्याबद्दल पहिला तुमचा आभार मानतो. आपण बरेच टॉपिक ह्या लेक्चर्स सिरीजच्या द्वारे आपण ह्या नवीन आणि तरुण वकिलांना ज्ञानार्जनासाठी आपण उपलब्ध करून दिल्या या अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा विषय राहिला होता. बऱ्याच वेळेला मला वाटतं मी बघितलं तर की पडलो तर अशा जखमा होत्या, हे जोरात आपटलं तर या पॉईंटवर ते काही फ्रॅक्चर पाहिजे, म्हणजे वेपन्स असतात, चाकू, दांडका, शीट, या पॉईंटवर ती सगळी फ्रॅक्चर असून पाहिजे. आणि इथे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सची जी क्रॉस घेतली जायची ती अशा धारदार वस्तूवर पडलं तर जखम होऊ शकते, असे दोन अर्थ काढले की आपली क्रॉस संपायची. आपलं ज्ञान हे थोडं मर्यादित होतं, त्याच्यामुळे वकील म्हणजे आपल्या ज्युनियर्स नाही सिनियर्सचं पण त्याच्यासाठी हा चांगला उपक्रम होता. कोणताही वकील म्हणजे फार कमी असतात की लिडिंग प्रॅक्टिशनर असे जे आहेत, अतिशय सिनियर लिडिंग असे प्रॅक्टिशनर स्वतःचा कामाचा दिवस सोडून एवढ्या लांबचा काहीशे किलोमीटरचा प्रवास करून ते अलिबागसारख्या ठिकाणी केवळ ज्युनियर मंडळीचं ज्ञानार्जन भाव म्हणून ते इथे आले. हे खरोखर असं फार कमी जणांकडून असं मिळतं बघायला. ठाकरे साहेबांनी इतकं छान सुबक शब्दात सांगितलं, मराठीतून सांगितलं, ते शास्त्रीय मराठीसारखं क्लिष्ट नव्हतं, तर बोली भाषेतलं सगळ्यांना समजलं असेल मला खात्री आहे असं सांगितलं. आभार मानावं तेवढे थोडेच आहेत. तातडीने पुन्हा त्यांना बोलवणं शक्य नाही, पण माझी आपल्या सगळ्यांकडून आग्रहाची विनंती राहील की तिथे कल्याणला आहे, तिथे ज्यांना यायचं असेल तिथे जायची आपण व्यवस्था करून अधिवक्ता परिषद रायगडकडून कल्याणला त्यांचं लेक्चर आहे तिथे. पण पुन्हा एकदा साहेबांना बोलूया आपण इथे, अशी मी त्यांना कळकळीची आग्रहाची विनंती करतो. आणि खूप खूप आभार साहेब. आणि सगळ्यांना फायदा झालाच असेल. एवढ्या लहान कमी वेळात हा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स आणि टॉक्सिकॉलॉजीचा विषय समजून सांगणं कठीणच असतं खरं, पण तरीसुद्धा त्यांनी खूप छान प्रयत्न केला, त्याच्याबद्दल आभार मानतो. आणि ऑलरेडी सरांचे आभार मानलेले आहेत. ऑफिशियली पुन्हा एकदा म्हणतो जळगावहून खास या एका लेक्चरसाठी जेवढ्या लांबून आहेत त्यासाठी त्यांचे मनोपासून आभार. सरांवर आलेले सर्व सहकारी त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट यांचंही मनोपासून आभार. आजच्या या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातून पाणी, रोहा, पनवेल सर्व वकील वर्ग आलेला आहे, तर तुमचे सर्वांचे मनोपासून आभार. सर ते आजचे त्यांचा चेंबरमधून घातले विषय आभार. तसंच मार्च महिन्यामध्ये नॉर्मली महिलांच्या औचित्याने आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. तारखांचा वेळ जरा जमला नाही, त्यामुळे आज हा कार्यक्रम झालेला आहे. तर असेच कार्यक्रम यापुढेही करत राहू. जाता जाता एक छोटंसं अजून एक आभार व्यक्त करतो की आजच्या या कार्यक्रमाला अलिबाग बारनी संस्थेचे प्रोव्हाइड केले अलिबाग बारचेही आभार. आणि ज्यांनी व्हिडिओ शूटिंग आज केले संदेश पाटील त्यांचंही मनापासून आभार. आणि निर्णय ज्यांनी आपल्याला रिफ्रेशमेंट प्रोव्हाइड केले त्यांचंही आभार. असं सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्यांचं माझं नाव घ्यायचं राहायचं असेल ज्ञानाने व्यक्तीच आहे, आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम सर्वांना जाहीर करतो. तो मी खरोखर माझी इच्छा, मला याच्यातनं काहीही साध्य करायचं नाही आहे, कृपा करून लक्षात घ्या. मला आता प्रॅक्टिसची पण गरज नाही खरं सांगायचं तर, त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आहे. त्याच्यामुळे मी कुठल्याही लेक्चरनंतर माझा नंबर मी सगळ्यांना देत असतो की तुम्हाला केव्हाही शंका वाटली, काही वाटली मला फोन करा, मला विचारा, मला शक्य असेल मी लगेच तुम्हाला तुमच्याशी बोलेन. 8600 222 000 8600 222 000. आणि मला सगळीकडून ज्युनियर मुलं फोन करतात. मला जेव्हा जेव्हा शक्य असतं तेव्हा मी फोन लगेच उचलतो, नाही तर थोड्या वेळाने फोन करतो, पण मी आवर्जून त्यांना फोन करतो. मला जेवढं शक्य तेवढं मी त्यांना सांगत असतो.